बऱ्याचदा असं होतं ना, लोकांना वाटतं की म्हणजे दूध प्रोसेसिंग म्हणजे ते पॉलिटिशियनच करावं किंवा पैशावाल्या माणसानंच करावं. पण कुठंतरी आपल्याला दुधावर प्रोसेस करायची आहे, तर कुठेही असं नाही का मला 10 लाख लागेल, 20 लाख लागेल, करोड रुपये लागेल. याच्यात असं कुठंच नाहीये. फक्त याच्यामध्ये आपल्याला त्या गोष्टीचं आपल्याकडे पारंगत पाहिजे, आपल्याला त्याचा अभ्यास पाहिजे. तर आपण लाख रुपयापर्यंत इन्व्हेस्टमेंट जर केली आपल्या ह्या बिझनेसमध्ये किंवा ह्या प्रोसेसिंग प्लांटमध्ये गावातच राहून, तर आपण नक्कीच वर्षभरात साधारणतः 10 लाख रुपयापर्यंत आपण मशीन त्याच्यावर सेटअप करू शकतो. म्हणजे डायरेक्ट दूध खाणं आता सेफ आहे का? म्हणजे किती भेसळ होते? तर भारतात आणि महाराष्ट्रात जर बघितलं तर सगळ्यात जास्त भेसळ होत असं तर दुधामध्ये होते. शेतकरी डेअरीला घालतात, पण भेसळ तिथून पुढे सुरुवात होते. शेतकरी हा भेसळ करतच नाही. आणि हे जे दूध येतंय आणि आपण त्याला पॉलिथिनमध्ये पॅक होतं आणि प्रत्येक घरोघरी जातं शहरांमध्ये, तर हे सेफ आहे का दूध? हो, जर आता आपण बघितलं तर पॉलिथिनचं दूध हे सेफ आहे. आणि हे मग दुधामध्ये युरिया वगैरे पहिले मिसळायचे, हे काय भानगड होतं? डेअरी प्रोसेसिंग म्हणजे नेमकं काय असतं? कच्चं दुधावर आपण प्रक्रिया करायची, त्याला कुठंतरी पाश्चरायझेशन प्रोसेस करावं लागते, होमोरायझेशन करावं लागतं. त्याच्यानंतर त्याच्या पुढं आपण ऍड केलं तर त्याच्यापासून कड लावण्याची एक प्रोसेस राहते. त्याला एसटीसी प्लांटमध्ये आपण दूध गरम करणे, थंडे करणे आणि त्याच्यापासून बाय प्रोडक्ट बनवणे, म्हणजे याला होतं आपण प्रोसेसिंग प्लांट. तुम्ही कम्फर्टेबल असाल तर आता तुम्ही किती CR मध्ये गेलाय सांगू शकताय का? सुरुवातीला बिझनेस उभा केला तर साधारण मी 50 लिटरपासून सुरुवात केली होती, तर आज साधारणतः मी पर्यंत बिझनेस करतो. दुधाचा व्यवसाय म्हणले की आपल्याकडे काय विचार केला जातो की 4 गायी पाळूया किंवा 4 म्हशी पाळूया आणि त्याचं दूध काढून आपण डेअरीमध्ये नेऊन विकूया. पण मित्रांनो, ह्याच्या व्यतिरिक्त पण दुधामध्ये एक फार महत्वाचा बिझनेस आहे, ते म्हणजे प्रोसेसिंग. डेअरी प्रोसेसिंगचा आपण कधी विचारच करत नाही की जे दूध आपल्या गावामध्ये 1000 लिटर, 2000 लिटर, 5000 लिटर दूध तयार होते ते सरळ जातं दूध संकलनामध्ये किंवा चिलिंग प्लांटमध्ये. चिलिंग प्लांटमधून मोठमोठे जे ब्रँड्स आहेत त्यांच्याकडे जातं. पण मित्रांनो, डेअरी प्रोसेसिंग हे गावोगावी होऊ शकतं, जिल्ह्यामध्ये होऊ शकतं. आत्ता तरुण पिढीला यामध्ये खूप स्कोप आहे, पण हे एवढं सोपं नाहीये. यामध्ये काम करावं लागेल, झोकून द्यावं लागेल. आणि त्याचसाठी आम्ही हा आज एपिसोड तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे डेअरी प्रोसेसिंग वरती. दुधापासून काय काय बनवू शकतं, कशा पद्धतीने बनवू शकतं आणि त्यामध्ये तुम्ही तुमचा स्वतःचा ब्रँड कसा बनवू शकता आणि याचा किती मोठं तुम्ही करू शकता हे तुम्हाला ऐकायला भेटेल, बघायला भेटेल. ते म्हणजे संदीप नलवडे सर आहेत. छत्रपती संभाजीनगरवरून ते सरळ इकडे पुण्याला आलेले आहेत. आज आपण त्यांच्यासोबत डिटेलमध्ये डेअरी प्रोसेसिंग वरती चर्चा करणार आहेत. मी तुमचा जास्त टाइम घेत नाही, तुम्ही सबस्क्राईब करा, पूर्ण एपिसोड बघा. चला सुरू करूया. नमस्कार सर. नमस्कार. कसे आहात? ठीक आहे सर. म्हणजे मला एक सांगा की तुम्ही आता डेअरी प्रोसेसिंगमध्ये खूप वर्ष झालं काम करताय, खूप चांगल्या पद्धतीने आता तुमचं काम चालू आहे. मी तुमच्या फार्मवरती गेले 2-3 वर्षापूर्वी आलो होतो, जस्ट तुम्ही सुरुवात केली होती आणि आता खूप मोठ्या प्रमाणावर तुम्ही काम करताय. डेअरी फार्मिंगमध्ये आपण फक्त आज प्रोसेसिंगवर बोलणार आहे, बरोबर का? कारण की डेअरी व्यवसाय 2 गोष्टीत विभागलेला आहे. एक तर आहे जो गाई म्हशी पाळणे, त्यांचं दूध काढणे आणि विकणे. पण त्याच्या पुढचं जे आहे प्रोसेसिंग, तिथं कुठं ना कुठं कमी पडतोय आपण भारतामध्ये. तर तुम्हाला काय वाटतंय की प्रत्येक गावामध्ये, प्रत्येक जिल्ह्यामध्ये डेअरी प्रोसेसिंग युनिट होऊ शकतात का? नक्कीच. प्रत्येक गावात, प्रत्येक जिल्ह्यात जे दूध उत्पादन शेतकरी आहे, तर यांना दूध उत्पादन करता येतं, पण व्हॅल्यू ॲड प्रोडक्ट करून, प्रोसेसिंग करून विकता येत नाही. बऱ्याच अशा काही अडचणी बऱ्याच लोकांच्या आहेत. तर हा प्रत्येक गावात नवीन तरुणांनी नोकरीच्या शोधात न जाता कुठेतरी स्वतःच्याच गावात आणि एक स्वतःला रोजगार आणि इतरांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी छोटा लेवल का सुरुवात जर केली, दुधापासून सुरुवात केली. कारण की ग्रामीण भागामध्ये दूध हा सहज उपलब्ध होणारा प्रोडक्ट आहे आणि त्याच्यावर व्हॅल्यू ॲड प्रोडक्ट करून आणि प्रोडक्शन करून त्याच्यावर आपण प्रोसेस करून आणि छोटासा प्लॅन जर आपल्या गावातच सुरू केला आणि तो उद्याला आपल्या गावात, आपल्या तालुक्यात, आपल्या जिल्ह्यापर्यंत आपला प्रोडक्ट जर नेला, तर ऍक्च्युली त्यांना त्याच्यामध्ये नफा पण वाढेल आणि दुधापेक्षाही त्यांना व्हॅल्यू ॲड प्रोडक्टमध्ये त्यांचा नफा वाढून आणि रोजगार स्वतःला उपलब्ध होईल आणि इतरांना रोजगार पण उपलब्ध करून देता येतं. तर अशी प्रोसेस प्लांट गावागावात होण्यासाठी अडचण नाही किंवा व्हायला पाहिजे. बरोबर आहे तुमचं. प्रत्येक गाव जर बघितलं तर 3-4 हजार लोकसंख्येचा असेल किंवा 5,000 लोकसंख्येचा असेल तर मिनिमम 1000 लिटरपासून 3-4 हजार लिटर गावात प्रोडक्शन असतंच. मग ते देशी गाईचं असेल, जर्सीचं असेल किंवा म्हशीचं असेल, मुर्रा म्हशीचं कोणत्याही प्रकारचं असेल.
तेवढं तर कलेक्शन होतच. मी माझं गाव आहे छोटंच, 1000-1500 लिटर तर होतच तिथं. होतोच नक्कीच. आता पहिल्यांदा काय दूध धंदा हा कसा होता की एक जोडधंदा, शेतीला जोडधंदा म्हणून पाहिलं जात होतं. बरोबर. पण आता तो विषय थोडासा वेगळा आहे, कारण की आज नगदी पैसा कोणत्या मालाचा येतो तर शेतकऱ्यांना, तर दुधाचा पैसा येतो. आणि आपल्या शेतामध्ये चांगल्या टाईपचं जे उत्पादनामध्ये जे उत्पादन काढलं आणि त्याच्यापासून जे चारा म्हणतो आपण, तर याचा चारा उत्पादन हा चांगला आहे, पाण्याचा भाग झाला किंवा पाणी चांगलं आहे आता 2-5 वर्षापासून. तर दूध गावागावात जे आजची 5 वर्षापूर्वीची जर परिस्थिती बघितली तर गावामध्ये साधारणतः 500-1000 लिटर जिथं दूध होतं तिथं आज 5 ते 10,000 लिटर पर्यंत एक गावापर्यंत गेले. मग दुधाचं उत्पादन वाढलंय तर प्रोडक्शन वाढणारच आहे, मग प्रोडक्शन सुद्धा वाढले पाहिजे. मग तसं म्हणून गावागावात जर हे प्रोसेसिंग प्लांट जर उभे केले तर त्यांना कच्चा माल सोपा होईल आणि प्रोसेस करून ते शहरापर्यंत तो माल पोहोचू शकता. बरोबर. आणि प्रोसेसिंग युनिट असेल तर प्रोसेसिंग युनिटवाले शेतकऱ्याला ₹2 जास्त बी देऊ शकतात. 100%. कारण की काय होतं, पहिल्यांदा जे प्रोसेसिंग युनिट होते जसं की गावापर्यंत कोणीच नव्हते, तालुक्यात नव्हते, जिल्ह्याला कुठेतरी MIDC एरियामध्ये एखादं प्रोसेसिंग युनिट राहायचं, तेही कोणत्या तरी जिल्ह्यात नव्हतंच आहे. संभाजीनगर जिल्ह्यामध्ये बघितलं तर 1 ते 2 फक्त हा जिल्हा दूध संघ होता, पण कुठेही प्रायव्हेटमध्ये प्रोसेसिंग सेंटर चालत नव्हतं. आमच्याकडे दूध कलेक्शन होऊन कुठं जायचं तर पश्चिम महाराष्ट्रात जायचं. मग अक्षरशः तिकडनं प्रोसेस होऊन परत तो प्रोडक्ट बनवून आमच्या जिल्ह्यापर्यंत यायचा, आमच्या गावापर्यंत यायचा. पण ही चेन जर गावातच दूध उत्पादन करता येतो आणि जर गावातच प्रोडक्ट बनवून जर तो आपण आपल्या सिटीपर्यंत नेला तर तो अधिक चांगला, अधिक नफ्याचा आणि अधिक सुरक्षित ग्राहकांपर्यंत वेळेत पोहोचल. म्हणजे अशा लेवलला जर काम केलं तर एकदम सुटसुटीत आणि स्वतःचा एक बिझनेस सुद्धा उभा राहतो त्याच्यामध्ये. तुम्ही सांगितलं बरोबर आहे की गावागावामध्ये हे प्रोसेसिंग युनिट उभं राहू शकतं. गावामध्ये 3-4 हजार लिटर दूध येतं, बरोबर का? पण सगळ्यात महत्वाचा मुद्दा काय आहे की प्रोसेसिंग युनिट म्हणलं की डोक्यामध्ये बाऊ होतो, अरे दुधाचं एवढं मोठं कोण करायचं? कारण महाराष्ट्रात मोठी मोठी नावं आहेत, सोनाईट एरिया असेल किंवा अजून गोकुळ असेल किंवा अजून भरपूर आहेत, बरोबर का? तुम्ही पण आता वाळशीला हळूहळू जेव्हा मोठी नावं येतात तेव्हा कुठं ना कुठं तरुण पिढीला किंवा जे प्रोसेसिंगमध्ये जाणार त्यांना असं वाटू शकतं ना की अरे कसं मी करू आणि एवढे पैसे कुठनं लावू? हाही प्रश्न पडतो. आणि हा प्रश्नाला उत्तर जसं की याच्या विरुद्ध, म्हणजे जसं कुठंतरी आपल्याला दुधावर प्रोसेस करायची आहे तर कुठंही असं नाही की मला 10 लाख लागेल, 20 लाख लागेल, करोड रुपये लागेल, तर नाही, हा मुळीच नाही. तर आपल्याला सुरुवात करायची असेल तर माझ्याकडे माझ्या गोठ्यामध्ये साधारणतः 10 लिटर, 20 लिटर, 50 लिटर, 100 लिटर दूध उत्पादित जर करत असेल मी स्वतः माझ्या गोठ्यामध्ये, तर मला तिथून सुरुवात करायची आहे. तर मला काय बनवायचं आहे, तर मार्केटमध्ये माझ्याकडं डिमांड 12 महिने चालेल, खवाई चालतो, त्याचबरोबर माझ्याकडे दही 12 महिने डिमांड आहे, त्याचबरोबर मला व्हॅल्यू ॲड प्रोडक्ट पनीर बनवायचं आहे, 12 महिने आता पनीरची पण चांगली डिमांड आहे. तर असे आपण छोट्या लेवलला साधारणतः 2-5-10 हजार रुपये खर्च करून साधारणतः का आमची एक सुरुवात होती. पहिल्यांदा आम्ही जे सुरुवात केली ना तर एक साधारण छोट्या भट्टीवरती सुरुवात केली, साधारणतः 20-25 हजार रुपयाच्या याच्यामध्ये पनीर आणि दही ह्या 2 प्रोडक्ट पासून सुरुवात केली. आज 1 CR प्लस प्लांट झालाय. तर बेसला ह्याच लेवलला सुरुवात करताना आपण कोणत्याही मोठ्या मशीन्स घेऊन सुरुवात नको करायला. एक छोट्या लेवल पासून शून्यातून सुरुवात जर केली तर तो टिकाऊ राहतो तो बिझनेस. आणि त्याच लेवलला एक खवा मशीन असेल, मल्टीपर्पज वॅट असेल, साधारणतः एक 50-60 हजारपर्यंत जर आपण लाख रुपयापर्यंत इन्व्हेस्टमेंट जर केली आपल्या ह्या बिझनेसमध्ये किंवा ह्या प्रोसेसिंग प्लांटमध्ये गावातच राहून, तर आपण नक्कीच वर्षभरात साधारणतः 10 लाख रुपयापर्यंत आपण मशीन त्याच्यावर सेटअप करू शकतो. पण सुरुवातीला लाख रुपयापर्यंत हिंमत आपल्याला करावं लागेल. बरोबर, तेवढी तर करू शकतो, तेवढी तर करायलाच पाहिजे. त्याच्यामध्ये व्हॅल्यू ॲड प्रोडक्ट मध्ये आपण साधारणतः 8 ते 10 प्रोडक्ट बनवू शकतो. आपल्या मार्केटचा एक सर्वे करून आपल्याकडे प्रोडक्ट काय बनवायचा, मग तो प्रोडक्ट घेऊन जर आपण बाजारात उतरलो, मग त्या लेवलला आपण बाजारात मागणी काय त्या प्रोडक्टची, तो जर बनवला आपल्याच गावात राहून, तर अक्षरशः जबरदस्त डिमांड मिळते. एक साधा प्रश्न विचारतो, एकदम सिंपल, की डेअरी प्रोसेसिंग म्हणजे नेमकं काय असतं? डेअरी प्रोसेसिंग म्हणजे दूध कलेक्शन करून फक्त ग्राहकांना दूध नाही देणं, पण त्याला प्रोसेस करणं. म्हणजे प्रोसेस काय करायची, तर कच्चं दुधावर आपण प्रक्रिया करायची, त्याला कुठंतरी पाश्चरायझेशन प्रोसेस करावं लागते, होमोरायझेशन करावं लागतं, त्याच्यानंतर त्याच्या पुढं आपण ऍड केलं तर त्याच्यापासून कड लावण्याची एक प्रोसेस राहते, त्याला HTC प्लांटमध्ये आपण दूध गरम करणे, थंडे करणे आणि त्याच्यापासून बाय प्रोडक्ट बनवणे, म्हणजे याला म्हणतो आपण प्रोसेसिंग प्लांट. आणि याच्यात दुधाची पण सेल्फ लाईफ वाढते, बाय प्रोडक्शनची पण सेल्फ लाईफ वाढते आणि सगळ्या गोष्टी आपण याला टेम्परेचर मेंटेन मध्ये ठेवावं लागतं सगळ्या गोष्टी. जर डायरेक्ट नुसतं दूध आपण धाराज काढली तर दूध किती दिवस टिकतं? ते साधारणतः दूध हा नाशवंत प्रोडक्ट आहे सगळ्यात महत्वाचा. दूध काढल्याच्या नंतर त्यात बॅक्टेरिया वाढत जातात आणि मग आपण आपली स्वच्छता कशी ठेवतो, आपल्या दूध काढण्यापासून आपण जर आपण जनावरांच्या जसडापासून दूध काढल्यापासून तर साधारणतः दर 12 मिनिटाला त्याचे डबल ना बॅक्टेरिया वाढतात. मग दूध हे बॅक्टेरिया वाढल्यामुळं
नाशिवंत पदार्थ आहे, म्हणजे त्याला कुठंतरी एक तर प्रोसेस व्हायला पाहिजे किंवा त्याला कुलिंग व्हायला पाहिजे. म्हणजे तुम्हाला ज्या वापरासाठी घ्यायचं दूध तर त्याला जास्त वेळ तुम्ही वातावरणाच्या रूम टेम्परेचर मध्ये नाही ठेवू शकत. मग त्याच्यासाठी तुम्हाला एक तर त्याला कोल्ड चेन मेंटेन करावं लागेल किंवा प्रोसेस घ्यावा लागेल. मग प्रोसेस करायची असेल तर तुम्हाला त्याच्यापासून प्रोडक्ट बनवावं लागेल आणि त्याचबरोबर वाहतूक करायची असेल तर इंसुलेट बॉडीना किंवा थंड करून दुधाची वाहतूक केली जाते. या जिल्ह्यातून त्या जिल्ह्यापर्यंत नेऊन आणि प्लांट पर्यंत पोहोचून तिथं प्रोसेस केलं जाते. म्हणून ते चिलिंग प्लांट असतं तिथं थंड होतं, दूध संकलन होतं, चिलिंग प्लांट मध्ये जातं, मग ते वाहतूक होते. गावागावामध्ये जसे की शेतकऱ्याकडून कलेक्शन होतं, सकाळी संध्याकाळी दोन्ही वेळेस कलेक्शन चालतं. त्यानंतर कलेक्शन झाल्याच्या नंतर जो कलेक्शन सेंटर आहे तिथं परत एमएमसी ची गाडी येते आणि तो बीएमसी प्लांट किंवा एमएमसी प्लांटला जमा होते पूर्ण दूध 11 ते 12 वाजे. हो, मग तिथं जमा झाल्याच्या नंतर मग ते पूर्णतः दुधाला फक्त थंड केलं जातं नायट्रोजन प्लांटना. ते दूध थंड करून टँकरद्वारे भरून आणि मग मोठ्या कंपनीला पाठवलं जातं आणि तिथं प्रोसेसिंग होते. पण ह्या लेवलपेक्षा आपल्याला जर सुरुवात करायची असेल, गावातच राहून सुरुवात करायची असेल, साधारण 100, 200, 500 किंवा 1000 लिटर पर्यंत, तर आपल्याला ह्या प्रोसेस न करता आपल्याकडेच कच्चा माल आपल्याला वेळेत मिळतो. साधारणतः सकाळी जर दूध मिळालं तर 8 वाजेपर्यंत दूध मिळतं. दूध मिळालं, कलेक्शन झालेल्या दुधावर आपण ताबडतोब प्रोसेस जर केली तर आपल्याला ते ह्या सगळ्या गोष्टी, ट्रान्सपोर्ट लेवल कमी होईल. त्याचबरोबर सेकंड नंबरला ट्रान्सपोर्ट लेवल कमी झाली, कुलिंग सेशन कमी करावं लागेल आणि हा सगळा खर्च कमी होईल. आपला प्रोडक्ट लगेच बनल आणि कस्टमर पर्यंत आपण तो प्रोडक्ट बाजारात नेऊ शकतो. एक ग्राहकाच्या दृष्टिकोनातून माझा प्रश्न असा आहे की जे दूध तयार होते आजच्या टाइमला, समजा ठीक आहे, पॉप्युलेशन तर आपली खूप आहे, म्हणजे डायरेक्ट दूध खाणं आत्ता सेफ आहे का? म्हणजे आत्ताच्या घडीला, कारण एवढी पॉप्युलेशन आहे आणि दुधाचं उत्पन्न कमी आहे, तर त्यात किती भेसळ होते किंवा ते दूध चांगलं आहे का, याबद्दल तुमचा काय विचार आहे एवढ्या वर्षांचा अनुभव? ओके, सगळ्यात महत्वाचे आता तर भारतात आणि महाराष्ट्रात जर बघितलं तर सगळ्यात जास्त भेसळ होत असेल तर दुधामध्ये होते. मग दुधामध्ये भेसळ होते तर कच्चं दूध खाणं हे योग्य नाही आहे अजिबात. का बरं? की त्याच्यामध्ये क्रोसोला असे काही जीवाणू, असे काही बॅक्टेरिया आहे की ते आपल्या शरीरासाठी कच्च्या दुधात घातक आहे. मग त्याच्यावर प्रोसेस झाल्याच्या नंतर त्याच्यामध्ये ती बॅक्टेरियाची संख्या ही कमी केली जाते, नाहीशी केली जाते, त्याला मारलं जातं आणि ते आपल्याला सेफ आहे शरीरासाठी. पण याच्यामध्ये भेसळ ही कमी जर करायची असेल तर भेसळ कमी करण्यासाठी गावागावात जर प्लांट उभे राहिले आणि तो स्वच्छ दूध तयार उत्पादन घेईल शेतकरी, तो कलेक्शन सेंटर किंवा जो प्रोसेसिंग तो कलेक्शन घेईल आणि चांगल्या टाईपचं प्रोडक्ट बनवेल आणि ग्राहकापर्यंत त्याच्याच गावामध्ये, त्याच्याच तालुक्यामध्ये तो चांगल्या टाईपचं प्रोडक्ट देईल कस्टमर पर्यंत, पण जिथं भेसळ रोखल्या जाईल. पण जर एमएमसी प्लांट पर्यंत जात आहे, बीएमसी प्लांट पर्यंत जात आहे आणि तिथून टँकरद्वारे जर आपण आज एका मोठ्या कंपनीपर्यंत दूध पाठवतो, याच्यात भेसळ होते. पण छोट्याच गावात राहून, छोट्या लेवलला जर, स्मॉल लेवलला छोट्या छोट्या गावात राहून जर उद्योग उभे राहिले तर याच्यात भेसळ अजिबात होत नाहीये किंवा सुरुवात जो करतोय तो भेसळ करणारच नाही. आणि हे जे दूध येतंय आणि आपण त्याला पॉलिथिन मध्ये पॅक होतं आणि प्रत्येक घरोघरी जातं शहरांमध्ये, तर हे सेफ आहे का दूध? हो, जर आता आपण बघितलं तर पॉलिथिनचं दूध हे सेफ आहे. का बरं? की ती प्रोसेस झालेलं मिल्क आहे. मग त्याच्यावर लिहिलं असतं ना टोन मिल्क, पुन्हा हे मिल्क, ते मिल्क, मग त्याच्यावर तेवढं काम केलेलं असतं. हो, याच्यात आपल्याला FSI नुसार जे आपलं स्टँडर्ड ऑफ ऑथरायझेशन FSIचं जे हे कमांड आहे, तर याच्या नियमाप्रमाणे दुधामध्ये 10 प्रकारचे क्लास आहे. मग टोन मिल्क म्हणजे काय, डबल टोन मिल्क म्हणजे काय, काऊ मिल्क म्हणजे काय, बफेलो मिल्क म्हणजे काय, नाही असे हे जे क्लास ठरवून दिले FSI प्रमाणे, या क्लासमध्ये राहून आपल्याला काम करायचं. जसं की मला कोणाला फॅटचं दूध नकोय, मग त्यांना टोन मिल्क जर दिलं आपण, स्किम मिल्क दिलं 0 फॅटचं, आता फॅट नकोय तर स्किम मिल्कचा रेट पण कमी असतो, त्यातला फॅट लेवल काढून घेतला जातो आणि ते दूध विकलं जातं, त्याला आपण स्किम मिल्क म्हणतो. हा, टोन मिल्क म्हणजे किती, तर साधारणतः 1.5 ते 3 फॅट पर्यंत. मग साधारणतः टोन मिल्कचाही वेगळा फॅट आहे. आपल्याला काऊ मिल्क म्हणजे 3.5 फॅट मध्ये फॅट असतं, फॅट तेवढा असतं. आणि बफेलो मिल्क असे आपल्याला FSI प्रमाणे जे स्टँडर्ड आपल्याला जे क्लास नेमून दिले 10 प्रकारचे क्लास, त्या क्लासमध्येच राहून आपल्याला काम करायचं आहे. मग त्या क्लासमध्ये राहून काम करायचं म्हटल्यावर मग त्यांच्या पूर्ण नियमाप्रमाणे मग त्याचे एसएनएफ लेवल किती पाहिजे, फॅट लेवल किती पाहिजे, तर ह्या सगळे त्या ऑथरायझेशन, त्या स्टँडर्ड रेसिपीमध्येच, कमांडमध्येच आपल्याला काम करायचंय आणि तेच त्या पॅकेटवरती सगळ्या प्रोसेस. मग त्याला SCC प्लांटमध्ये किती वेळ गरम करायचं, साधारणतः जर बॅच टाईप असेल किंवा SCC प्लांट असेल तर 91 डिग्री पर्यंत ते दूध गरम केलं जातं. त्याच्यातले घातक बॅक्टेरिया हे 85 डिग्रीला मारले जातात. त्याला साधारणतः 10 ते 15 सेकंद किंवा साधारणतः 20 सेकंदापर्यंत त्याला होल्ड ठेवलं जातं आणि त्याच्यानंतर
त्याला थंड करून मग पॅकेजिंग केलं जातं. म्हणजे आपलं कच्चं दूध हे शरीरासाठी घातक आहे का बरं, त्याच्यात काही बॅक्टेरिया राहतील, काही जीवाणू राहते, ते शरीरासाठी घातक आहे. मग याच्यात ही सगळी प्रोसेस करून ते मिल्क पॅकेजिंग केलं जातं आणि घराघरापर्यंत आपल्या सिटीपर्यंत पोहोचवलं जातं. हे सिटीपर्यंत पोहोचवलं, त्याच्यात प्रत्येक गोष्टीची टेम्परेचर मेंटेन केलं जातं. ह्या उद्योगामध्ये सगळ्यात महत्त्वाचं तापमान नियंत्रण हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. डेअरी प्रोसेसिंग मध्ये किती टेम्परेचर पर्यंत तुम्ही दूध गरम करताय, किती टेम्परेचरला थंड करताय, किती टेम्परेचरला कल्चर लावणार आहे, किती टेम्परेचर कोल्ड चेन मेंटेन ठेवायचे, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला एक ठराविक तापमानालाच केल्या गेल्या पाहिजे. आणि ह्या सगळ्या पॅकेजिंग दुधाबद्दल या सगळ्या स्टँडर्ड पाळल्या जातात आणि त्या सगळ्या करून आणि त्याची कोल्ड चेन मेंटेन करून आणि घराघरापर्यंत पोहोचवलं जातं. ते सेफ दूध आहे आणि चांगलं आहे, शरीरासाठी बेस्ट आहे. आणि हे मग दुधामध्ये युरिया वगैरे पहिले मिसळायचे, हे काय भानगड होती? याच्यात आता बरीच सारी भेसळ, जसे की शेतकरी तर हा भेसळ कधीच करणार नाही आणि करतही नाही. चांगलं फॅट पाहिजे आणि चांगलं उत्पादन हे शेतकऱ्यांना द्यायचंय. शेतकरी हा भेसळीपासून बाजूला राहतो. जास्तीत जास्त करून काय तर फक्त पाणी ऍड करू शकतो शेतकरी. तोही आता बंद झालंय पाणी ऍड करणं. का बरं की आपल्याकडं शासनाचं जे रेट आहे 3.585 जे काऊचा आणि बफेलो जे फॅट वाईज घेतलं जातं त्याच्यामध्ये सुद्धा पाणी हा 0% देतो शेतकरी सुद्धा. म्हणजे आता चांगलं दूध शेतकरी डेअरीला घालतात. पण भेसळ तिथून पुढे सुरुवात होते. मग ती कशी होते, कोण कशा पद्धतीने भेसळ करतं, मग त्याच्यामध्ये स्टार्च पावडर असेल, युरिया असेल, बेसिकली बरेच डिटर्जंट असेल, त्याचबरोबर तुमचं बरेच काही भेसळ राहते, पाम ऑइल वगैरे फॅटवाढीसाठी. तर या सगळ्या भेसळ त्या तिथून पुढे सुरुवात होतात. शेतकरी हा भेसळ करतच नाही. आणि मग ज्यावेळेस या भेसळ त्याच्यात ऍड केल्या जातात आणि मग हे दूध कुठंतरी कंपनीपर्यंत पोहोचतंय. मग कंपनीची जबाबदारी आहे किंवा प्लॅनची जबाबदारी आहे की हे मला चेक करून घ्यायचं आहे. जो प्रोसेसिंग युनिट ओपन करणार आहे किंवा ज्याचा चालू आहे त्याची ती जिम्मेदारी आहे. त्यांची जिम्मेदारी आहे की हे रिजेक्ट करायचं. आज आता अँटीबायोटिक दूध जर बघितलं तर अँटीबायोटिक दूध म्हणजे एखाद्या गाईला, एखादी आजारी गाय जनावर आहे आणि त्या आजारी गाईला म्हशीला अँटीबायोटिक जर दिलं, त्याचा विड्रॉल पिरियड 7 दिवसाचा आहे. तर 7 दिवसाच्या आतमध्ये ते जर दूध आपण सेवन केलं किंवा आपल्या शरीरात गेलं तर आपणही आजारी पडतो. किंवा आपल्याला अँटीबायोटिकची गरज नाही पण ते दुधातले अँटीबायोटिक आपल्या शरीरात गेले म्हणून आपण आजारी पडतो. त्याच्यामुळं ते 7 दिवसाचा विड्रॉल पिरियड आहे. तोपर्यंत दूध आपण खायचं नाहीये किंवा आपण प्रोसेसमध्ये घ्यायचं नाहीये. ते दूध वेस्ट आहे. डॉक्टरही तोच सल्ला देतात किंवा त्या ट्रीटमेंटवर पण लिहिलेलं आहे त्या लेवलचं काम. पण आजकाल तसं पाळल्याच जात नाही. शेतकरी सुद्धा 1, 2 दिवस 3 दिवस पाळतात. का बरं की ते नुकसान त्यांचं जास्त आहे त्या लेवलला. तर ह्या सगळ्या गोष्टीची चौकशी किंवा याचे सगळे जे पॅरामीटर्स आहे, जे प्रयोगशाळेत जे नमुना आहे, तर जो प्रोसेसिंग प्लांट आहे त्यांना एक छोट्या लेवलला मग तिचे ब्रिक्स लेवल काय आहे, पीएच लेवल काय आहे, त्याच्यामध्ये स्टार्च पावडर आहे का, लिटमस पेपर किंवा आज बरेच काही इक्विपमेंट आहे. छोट्या लेवलला जर म्हणलं तर एक छोटेसे किट आहे. तर त्याच्यामध्ये सगळ्या प्रकारच्या कुणाला जरी प्रोसेसिंग चालू करायचं असेल तर त्याला हे माहित पाहिजे की आधी आपल्याकडे येणारे जे दूध आहे ते आपल्याला चेक करता आलं पाहिजे. सर्वात महत्त्वाचा तोच विषय का माझ्या दुधामध्ये फॅट लेवल किती आहे, एसएनएफ लेवल किती आहे, प्रोटीन मात्रा किती आहे, ऍडेड वॉटर किती आहे. आणि मला प्रोडक्ट बनवायचं तर मला त्याच्यामध्ये त्याचे पॅरामीटर्स काय, एपीएसआय प्रमाणे पॅरामीटर्स काय, मग मला माझ्या ह्या प्रोडक्टमध्ये फॅट किती ठेवायचा, एसएनएफ लेवल किती ठेवायचा, प्रोटीन मात्रा किती पाहिजे, या सगळ्या गोष्टी आपण आधी दुधाची चेक करायचं. आणि माझा तो प्रोडक्ट बनेल का. मग जर बनत असेल तर मला त्या डायरीचा प्रोडक्ट बनवायचा आहे. आणि जर तसा नसेल तर मला त्याच्यामध्ये काम करायचंय की मला प्रोटीन मात्रा कमी येते, तर मग मला गोठ्यावर जाऊन किंवा शेतकऱ्यांना अवेअरनेस देऊन की मला तिथं जाऊन की मला तुम्ही यांना प्रोटीन लेवल वाढवण्यासाठी कोरडा चारा द्या, त्याचबरोबर त्यांना मिनरल मिक्सचर द्या. हो, तिथपर्यंत काम करावंच लागेल. जर आपल्याला चांगल्या क्वालिटीचा प्रोडक्ट आपल्या ग्राहकांना पाठवायचा आहे एका कंपनीला, तर आपल्याला काम गोठ्यापर्यंत काम करावंच लागेल. आणि तुम्ही आता ऍज अ कंपनी म्हणून काम करताय आदर्श डेअरी, बरोबर का? तर तुम्ही नाव पण छान दिले आदर्श डेअरी. तर ते तुम्ही शेतकऱ्यांना सांगता हो आम्ही एवढा चांगला चारा पाहिजे तेव्हा दूध चांगलं येणार आणि ते तुम्हाला पुढं फायदेशीर राहील. जेवढं चांगल्या क्वालिटीचं दूध उत्पादक होईल आणि डेअरीला घातलं येईल तेवढ्याच चांगल्या क्वालिटीचं प्रोडक्ट मार्केटमध्ये आम्ही प्रेझेंट करू शकतो. मग त्याच्यासाठी आम्ही याच्यात पण काम करतो की शेतकऱ्यांना मेळावे असतील, काही कृषी विज्ञान केंद्राची मदत घेतो, काही डॉक्टरांची पशुसंवर्धन विभागाचे डॉक्टर्स बोलवतो आणि एका गोठ्यावर घेऊन आणि साधारणतः गावातले 10, 15, 20 शेतकरी त्या गोठ्यावर नेऊन आणि साधारणतः 1 दिवसाचं त्यांना एक ट्रेनिंग, मग त्याच्यात मुरघास बनवण्याचं ट्रेनिंग,
चारा व्यवस्थापन असेल, कालवड व्यवस्थापन असेल, याच्यावर सुद्धा आणि काही गाय आपल्याला AI करायचे आहे तर मग सिमिक्स बद्दलच्या असेल त्याबद्दल कोणतं पाहिजे, काय पाहिजे, कोणतं नवीन तंत्रज्ञान काय आहे, पशुखाद्य कोणत्या लेवलचं कसं पाहिजे, तर या सगळ्याबद्दलचं आम्ही तिथं पण मेळावे घेऊन आणि असं साधारणतः महिन्याला आमच्या गावामध्ये आज तरुण शेतकरी खूप जबरदस्त काम करत आहे. आणि तरुण शेतकऱ्यांचं जर बाजार संघ या गावात जर बघितलं तर साधारणतः आज प्रचंड तरुण मुलं ह्या दूध उद्योगात उतरले आणि सगळ्यांनी बेसिकली आज गावामध्ये 500 लिटरहून 5000 लिटरपर्यंत गावामध्ये 3 ते 5 वर्षामध्ये कायापालट झाली. सगळे तरुण वर्ग उतरला आणि दूध उत्पादन करतोय. छान गोष्टी डेव्हलप केले बाजार संघीमध्ये. नक्कीच या आणि बघा. नक्की येऊन गेलोय ऑलरेडी 3 वर्षापूर्वी. मला सांगा, जेव्हा दूध येते, दूध आपण आल्यानंतर त्यात व्हॅल्यू ऍड म्हणून आपण त्याचे प्रोडक्ट तयार करतोय. जेव्हा प्रोडक्ट तयार करतोय तर किती रुपयांचा फरक पडतो, पर्सेंटेजचा तफावत? इकडे 50-60 रुपये लिटर धरा दूध आहे, इकडे तेच प्रोडक्ट तयार केल्यानंतर किती फरक पडतोय प्रोसेसिंग केल्यानंतर? एक तर शेल्फ लाईफ वाढली, पहिली गोष्ट ही झाली, त्याला तुम्ही ठेवू शकताय, पण पैशात किती फरक पडतोय? सर्वात आधी महत्वाचा विषय आहे की जर जो दूध उत्पादक शेतकरी आहे त्या दूध उत्पादक शेतकऱ्यांना त्या दुधाची कॉस्ट काय पडते हा सगळ्यात महत्वाचा विषय त्यांनी काढली पाहिजे. बऱ्याच काही शेतकऱ्यांना दुधाची उत्पादन खर्च हा सुद्धा माहित नाहीये का मला उत्पादन खर्च फक्त गाय घ्यायचे, 2 गाय घ्यायचे, 4 गाय घ्यायचे किंवा गोठा बांधलाय आणि जर विचारलं की दुधाचा उत्पादन खर्च किती पडतो तर त्यांना नाही सांगता येत. फक्त पडत असेल 20 रुपये 25 रुपये, जास्तीत जास्त भाव पाहिजे, पण किती पाहिजे? शासनाने किती ठरवून दिलाय तर 3-5-8-5 असेल माझ्याकडे आता 40 रुपये रेट, तर 3-5-8-5 जर 40 रुपये आहे तर माझा उत्पादन खर्च शेतकऱ्यांना कळायला पाहिजे, निघला पाहिजे. मग तोही त्यांना काढता येत नाही. पण सगळ्यात महत्वाचे आधी का त्यांनी तो शेतकऱ्यांनी उत्पादन खर्च हा आधी आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. उत्पादन खर्च निघाला तर त्याला व्हॅल्यू ऍड प्रोडक्ट कोणता बनवायचा आहे. तर एक्झाम्पल आपण एक सोपा प्रोडक्ट घेऊ तर दुधापासून मी फक्त 85 ते 90 डिग्री पर्यंत दूध गरम केलं आणि त्याच्यामध्ये फक्त मी कल्चर वापरलं, म्हणजे आपण त्याला विरजन म्हणतो. कल्चर टाकले आणि त्याला साधारणतः 5 तासापर्यंत 42 ते 45 टेम्परेचरला ठेवलंय, म्हणजे हे झालं आपलं दही लागलं. मग माझा जर दुधाचा 40 रुपये रेट होता 3-5-8-5 ला आणि मी 5 तासानंतर किंवा साधारणतः 5 तासापर्यंत इन्क्युबेटर झाला आणि 3 तासात त्याला कुलिंग करून मार्केटला परत विकला तर त्याचा व्हॅल्यू ऍड प्रोडक्ट डबल न झालाय. म्हणजे माझं 40 रुपये दूध होतं, मी 80 रुपये दही विकणार आहे. म्हणजे अशा लेवलला त्यांनी जर काम केलं तर त्याच्यामध्ये त्यांची प्रॉफिट पण वाढला आणि स्वतः माल विकता येतो. मग याच्यासाठी काय इक्विपमेंट पाहिजे असेल त्याच्यासाठी त्यांना बेसला ह्याबद्दलचं चांगल्या क्वालिटीचं दहीचा FSI प्रमाणे काय स्टँडर्ड आहे, त्याचबरोबर याचं प्रोफेशनल रेसिपी काय अभ्यास करावा लागेल, त्याचा अभ्यास नक्कीच करून आणि त्यांनी या क्षेत्रातली व्हॅल्यू ऍड प्रोडक्ट कसं वळता येईल. जसं की उन्हाळा दिवस आहे, किती प्रोडक्ट आहेत टोटल सांगा? उन्हाळा पण आता चालतात आणि सगळे टोटल किती प्रोडक्ट बनवू शकतात दुधापासून? तर असंख्य प्रोडक्ट आहे मार्केटमध्ये. जसं की पहिल्यांदा मग अशी म्हणजे बरेच काही दिवसापूर्वी जशी कोल्ड ड्रिंक्सला मागणी जशी होती तशी आज दिवसेंदिवस डेअरी प्रोडक्टला मागणी चांगली आहे. म्हणजे मार्केटमध्ये किती कंपन्या उद्या मी तर म्हणाल गावागावात जर 5 कंपन्या जर सुरुवात झाली तर नक्कीच माल कमी पडेल. का बरं? जेवढं विक्रेता आहे तेवढं घेणार ग्राहक वाढणार आहे. माल मिळाला तर कस्टमर मागणारच आहे, मला लस्सी द्या, मला श्रीखंड द्या, बासुंदी द्या, त्याचबरोबर फ्लेवर मिल्क असेल, त्याचबरोबर बरेच काही गुल्फी मार्केटला आहेच आहे. म्हणजे जिथं आज जेवढे जास्त प्रोडक्शन मध्ये लोक उतरणार आहे, जेवढे जास्त प्रोसेसिंग करणार आहे तेवढं ग्राहक वर्ग हा आणि दुधाकडे हा जास्त आकर्षित होते. का बरं? की मार्केटमध्ये सेफ काय आज कोल्ड्रिंक्स कडे नकोय, पण बाकी ऊसाच्या रसाकडे हायजेनिक नाही म्हणून ऊसाच्या रसाकडून परत डायव्हर्ट झाले. मग काय घ्यायचं? मला लस्सीच घ्यायची, ज्यूस पण नको, ताक प्यायचं. मग ताक प्यायचं, ते माझ्या शरीरासाठी चांगलं आहे आणि थंड आहे. मग अशा लेवलला जर काम असेल तर डेअरी बाय प्रोडक्टला प्रचंड डिमांड आहे सध्या आणि 12 महिन्यापर्यंत. ताक तर 20 रुपयाला अर्धा लिटर आहे. हो, म्हणजे साधारणतः 40 रुपये पर लिटर मध्ये ताक आहे. जर ताक हे आपल्या शरीरासाठी आपल्याला फक्त अन्न पचनासाठी द्यायचंय किंवा शरीर थंड राहण्यासाठी द्यायचंय. मग त्याच्यामध्ये आपण 0 फॅट करायचं राहतं ताक. 0 फॅट म्हणजे ते खूप कमी पैशात तयार होत असेल. हो, साधारणतः जर आता मला ताक 20 रुपयात अर्धा लिटर विकतोय तर माझं 20 रुपये पर लिटर ना ताक बनतं. 50% राहतो, 50% प्रॉफिट त्याच्यात सुद्धा राहतो. पण त्या लेवलला त्याची सेल लाईफ असेल, त्याची पॅकेजिंग आकर्षक असेल, आपल्याला कोल्ड चेन मेंटेन करायची आणि क्वालिटी मेंटेन करायची तरच नक्की एक ब्रँड बनतो. आणि नक्कीच ब्रँडच्या दृष्टीने जर आपण त्याच्यात उतरलो तर नक्कीच ब्रँड बनवायला अडचण नाही. तुम्ही एक छोट्याशा गावातून आहात आणि एक छोट्याशा गावातनं तुम्ही एवढा चांगला 1 करोडचा आता प्लांट जवळपास तुम्ही म्हणला की तयार झालेला आहे आता, तर कशी सुरुवात झाली आणि हे 3-4 वर्षामध्ये एवढं कसं स्पीडली ग्रो झालं आणि तुम्ही त्याच्या पाठीमाग कुठं म्हणजे त्या गोष्टी शिकला, सुरुवात कशी झाली, सगळं सांगा ना डिटेलमध्ये. नक्कीच. माझी सुरुवात जी झाली तर मी एक ग्रामीण भागातून तरुण बाजार संघ एक ग्रामीण भागातच
पण कुठंतरी असं वाटायचं की माझं स्वतःचा कुठंतरी एक उद्योग पाहिजे. जिल्हा तुमचा छत्रपती संभाजी. हो, छत्रपती संभाजीनगर, बाजार सांगवी गाव, तालुका खुलताबाद आणि जिल्हा छत्रपती संभाजीनगर. तर इथंच माझा कुठंतरी एक गावातच बिझनेस पाहिजे. मग बिझनेस पाहिजे म्हणजे काय, नोकरी नाही करायची. नोकरी का बरं नाही करायची, का कुठेतरी स्वतःचा कोणता तरी एक मॅन्युफॅक्चरिंगचा उद्योग पाहिजे. असं डोक्यात होतं. असं डोक्यात पहिल्यापासून माझी 10वीचं शिक्षण झालंय आणि त्याच्यानंतर डोक्यात घेतलं की मला 11वी 12वी तर करायचीच आहे, शिक्षण तर चालू ठेवायचंच आहे, पण त्याचबरोबर मला माझ्या स्वतःचं बिझनेसकडे बघायचं आहे. तर माझ्याकडे दूध कलेक्शन होतं. आजोबांनी सुरुवात केली 1998 पासून. सहकारी दूध संघाची एक आमच्याकडं डेअरी आहे, सध्या पण चालू आहे. तर 1998 पासून आजोबांनी जी सुरुवात केली होती त्यालाच मला पुढे घेऊन जायचं होतं. मग त्यांनी त्यावेळेस दूध कोणीच घेत नव्हतं. त्यावेळेस त्यांनी बैलगाडी दूध साधारणतः 10 ते 20 किलोमीटर पर्यंत बैलगाडीत शेतकऱ्यांचे दूध घ्यायचे. सहकारी संस्था दूध खरेदी करायची, प्रायव्हेट तर कोणी नव्हतेच तेव्हा. आणि मग हे सगळं दूध 20 किलोमीटर अंतरावर बैलगाडीत पर्यंत दुधाची गाडी गावापर्यंत पोहोचत नव्हती, रस्ते नव्हते, मग त्यांना तिथपर्यंत पाठवायचं. 1998 सुरुवात झाली. आणि तेच दूध माझ्याकडं मी साधारणतः 2010 पासून ह्या बिझनेसमध्ये आलोय. त्यावेळेस साधारणतः माझ्याकडे जेव्हा आजोबाचं कलेक्शन होतं साधारणतः 100-200 लिटरपर्यंत कलेक्शन होतं गावातच. मग मला त्याच्यात फोकस करायचं का मला वाढवतं कसं येईल कलेक्शन. मग त्याच्यामध्ये कलेक्शन किती वाढवलं तर गावामध्ये साधारणतः 500-700 लिटर मग या हॉटेल लाईनला दूध द्यायचे आणि काही डेअरीला घालायचे. प्रायव्हेट डेअरी तर नव्हत्याच. बरोबर. मग त्याच्याच बरोबर मी काही कंपन्याची एजन्सी घेऊन काही प्रोडक्ट विकायचं. मग ते आपल्या जिल्ह्यात तर नव्हते, संभाजीनगर जिल्ह्यातले नव्हते, बाहेर जिल्ह्यातले होते. मग ते प्रोडक्ट विकत असताना माझ्या लक्षात आलं की आपल्याकडचं दूध कलेक्शन होऊन जर वेगळ्या कोणत्या तरी जिल्ह्यापर्यंत किंवा साधारणतः 200 किलोमीटर पर्यंत जाऊन प्रोसेस होऊन आपण तो माल विकतोय, तर मी सुरुवातीला असा एक विचार केला की मला बिझनेस सुरू करता वेळेस कोणता करायचा. मी पहिल्यांदा सगळ्यात महत्त्वाचं चॉकलेटचं कंपाऊंड आणलं आणि त्याच्यापासून चॉकलेट बनवायला सुरुवात केली. त्याच्यामध्ये मला काही असं कम्फर्टेबल वाटलं नाही चॉकलेट बिझनेसबद्दल. त्याच्यानंतर मी केक बनवायला सुरुवात केली. छोटे मफिन केक असतात त्याला बनवायला सुरुवात केली. छोटं ओव्हन वगैरे आणलंय आणि तो बिझनेस सुरुवात केली. त्याच्यातही मला ज्या लेवलला जायचं होतं, जो रॉ मटेरियल मला कच्चा माल माझ्या गावातच मिळायला पाहिजे होता तो नव्हता मिळत आणि फिक्झिबल कस्टमर त्या लेवलचा नव्हता मिळत. मग मी तिथंही थांबलो परत आणि म्हटलं माझ्या गावातच माझ्याकडं कच्च्या मालावर शेती प्रक्रिया उद्योग सुरू करायचा. का बरं, की शेतकऱ्यांना 2 पैसे जास्त भाव भेटेल कोणत्याही मालाचा आणि त्याच्यावर मलाही माझा प्रोडक्टला कच्चा माल अवेलेबल होईल आणि विक्रीसाठी मला B2B आणि B2C परत जाता येईल. बरोबर. मग मी कोणता माल करायचा, तर आमचा संभाजीनगर जिल्ह्यामध्ये मक्का हा प्रोडक्ट, वन प्रोडक्ट वन डिस्ट्रिक्ट म्हणून मक्का हा प्रोडक्ट आहे. मी मक्काचा विचार केला की मक्कापासून मला काय प्रोडक्ट बनवता येईल. बघितला मक्कापासून प्रोडक्ट खूप सारे बनवता येतात, पण त्या लेवलचं स्किल आणि त्या लेवलचा प्लॅट माझ्याकडे रेडी नव्हता किंवा तेवढं भांडवल मी गुंतवू शकत नव्हतं किंवा माझ्याकडे भांडवलच उपलब्ध नव्हतं. मग विचार केला की गावात दूध तर आहेच आहे, मग याच्यातच आपण एक व्हॅल्यू ॲड प्रोडक्ट म्हणून पनीर किंवा दही जर बनवलं तर मी साधारणतः 2015-16 पासून मी छोट्या लेवलला, छोट्या म्हणजे साधारणतः फक्त साधारणतः एक गॅसवर छोट्याशा कढईत आणि दूध गरम करायचं आणि पनीर हा प्रोडक्ट आणि दही हा प्रोडक्ट बनवायचं. मग त्याच्यामधून थोडंसं मध्ये लॉकडाऊन लागला. त्यावेळेस माझ्याकडे एक छोटं हँडवालं मशीन होतं. मग तेव्हा दुधाचा प्रचंड उत्पादन तर होतंच, पण सिटीमध्ये कोणी नव्हतं त्यामुळे दूध सेल होत नव्हता. मग त्यावेळेस गावातल्या डेअऱ्याला अथॉरिटी होती, मग तेव्हा डेअरी चालायची. मग त्यावेळेस पनीर असेल, दही असेल आणि त्याचबरोबर लस्सी असेल, विदाऊट ब्रँडिंग ना आम्ही सुरुवात केली. साधारणतः 18-19-20 नाव वगैरे काय नाही, काहीच नाही, फक्त माल बनवायचं. कारण की कुठंच नाही असं ब्रँड वाटलाच नाही मला बनवायचं. त्यावेळेस फक्त एक माझ्याकडे दूध येतंय आणि त्याच्यावर शेतकऱ्याकडून मी दूध घ्यायला पाहिजे आणि त्याच्यापासून प्रोडक्ट बनवायचं आणि माझ्याकडेच विक्रीसाठी मी ठेवला. मग पनीर बनवला, त्याच्याबरोबर मी दही बनवलं आणि लस्सी बनवली. असे 2-3 प्रोडक्ट बनवले. कुठेतरी वाटलंय का नाही याच्यामध्ये प्रॉफिट पण चांगला आहे आणि शेतकऱ्यांच्या मालाला 2 पैसे भाव भेटावं म्हणून आपण जर गावातच एक युनिट जर सुरू केलं तर मी त्यावेळेस 2020 पासून विचार केला. मग त्यावेळेस ब्रँडिंग केलंय आदर्श डेअरी नावाने आणि मी ब्रँडिंगमध्ये जाऊन मी साधारणतः 5 ते 7 प्रोडक्ट पहिल्या टप्प्यामध्ये कंदी पेढा असेल, त्याचबरोबर तुपाचा प्रोडक्ट. किती इन्व्हेस्टमेंट लावली त्या टाइमला? नाही, सुरुवातीला मी साधारणतः 25 ते 30 हजारापर्यंत एक छोटं मॅन्युअल पॅकिंग मशीन घेतलं, छोटं 10,000चं. एक कढाई घेतली आणि तेच गॅसवर घेतलं. साधारणतः 25-30 हजार रुपये इन्व्हेस्टमेंट करून मी सुरुवात केली विदाउट ब्रँडिंग मध्ये. आणि फर्स्ट लेवलला मी ज्यावेळेस मला आता वाढवायचंय, मला याच्यामध्ये कुठंतरी स्किल वाढवायचंय, माझ्याकडे दुधात प्रोसेसिंग जास्त करायची आहे, त्यावेळेस मग मी मदत घेतली नानाजी कृषी देशमुख, म्हणजे नानाजी देशमुख कृषी संजीव योजना होती पोखराम नावाची, त्यांचा मला लाभ मिळाला.
आणि मी त्या लाभ घेऊन मी साधारणतः एक 15 लाखाचं प्रपोजल बनवलं आणि त्याच्यात मला शासनाची 7 लाख रुपये सबसिडी सुद्धा मिळाली. Best. माझा बिझनेसला एक पुशअप मिळाला आणि माझा बिझनेस खरा स्टँडिंग तेव्हा झाला. का बरं की मला कुठेतरी लोन नव्हतं, कारण बँक कुठं उभं करत नाही. जो नवीन उद्योजक आहे, सिव्हिल नाही, काहीच नाही, उद्योग करणार की नाही करणार, कसं आहे बँक पुढं विश्वास जमीन बघून तर देऊ शकत नाही देऊ शकत. मग त्याच्यामुळे स्वतःच्याच पायावर उभा राहून ह्या लेवलला ह्या सुरुवात केली आणि कुठंतरी तो बिझनेस एक स्टेबल राहिला आणि आदर्श डेअरी नावाने एक ब्रँड तयार झाला. आणि तोच मार्केटमध्ये आज त्यावर सुरुवातीला 2020 पासून सुरुवात केली ब्रँड, आज 2026 पर्यंत 6 वर्ष झाले. बेसिकली आता पहिल्या 1 ते 2 प्रोडक्ट पासून आज आमची 45 प्रोडक्ट पर्यंत रेंज गेली आहे. ग्राहक काय मागतो त्या लेवलचं त्यांना प्रोडक्ट देतोय. सुरुवातीला गावात विकला, नंतर तालुक्यात विकला, नंतर माझ्या जिल्ह्यामध्ये 7 तालुक्यामध्ये प्रत्येक गावामध्ये आज जर बघितलं तर साधारणतः आमचे मेन डिस्ट्रीब्युटर म्हटले तर 17 ते 18 मेन डिस्ट्रीब्युटर्स आहे. साधारणतः एजन्सी जर बघितल्या तर 25 ते 28 पर्यंत एजन्सीज आहे आणि रिटेल काउंटर बघितले तर 750हून अधिक रिटेल काउंटर सुद्धा आमचे आहे. असं नेटवर्क आहे. पर डे मध्ये साधारणतः लस्सी असेल, श्रीखंड असेल, बासुंदी असेल, त्याचबरोबर गुल्फीचे काही प्रोडक्ट आहे आमचे वेगवेगळे, गुल्फी पण बनवतो. तर असे वेगवेगळ्या टाईपमध्ये आज साधारणतः पर डे मध्ये 3,500 ते 4,000 लिटर पर डे मध्ये आमचं आज प्रोसेसिंग चालतंय. 4,000 लिटर पर डे मध्ये प्रोसेसिंग करतात. किती लोक काम करतात? साधारणतः आमच्याकडे 8 ते 10 लोक आहेत. गावातूनच तरुण आहे ज्यांना बाहेर नोकरी न करता गावातल्या गावातच हो. तर बरेच काही मार्केटिंगसाठी मुलं आहे माझ्याकडं, मार्केटिंगही करतात, त्यांना कमिशन बेस गावोगावी जाऊन ते ऑर्डर पण टाकतात. त्याचबरोबर त्यांनाही कमिशन बेस देतोय. दूध कलेक्शनसाठी पण 2 ते 3 माणसं माझ्याकडे आहेत ते. आणि त्याच लेवलला प्रोसेस प्लांटला पॅकिंग मशीन असेल, कप पॅकिंग असेल, गुल्फी पॅकिंग, गुल्फीसाठी माझ्याकडे साधारणतः 4 महिला आहेत. तर त्यांना महिलाच आसपास शेजारच्या महिलाच आहे. तर ते महिलांना कुठे शेतात गेल्यापेक्षा आणि वेळेत उन्हाळ्यामध्ये काम कमी असतं, पण त्यावेळेस त्या पूर्णतः माझी मिसेस असेल, आई असेल, त्यांच्या बरोबर त्या आज महिला पूर्ण गुल्फी पॅकिंगचं युनिट पूर्णतः महिला सांभाळतात आमच्याकडं. म्हणजे या गोष्टी तुम्ही शिकला कुठं की कुल्फी बनवणं, दही बनवणं? दही तर सोपं आहे, चला. श्रीखंड आहे, बासुंदी आहे, आईस्क्रीम आहे, त्याचं फ्लेवर मेंटेन करणं, ते क्वालिटी आणणं, हे कुठं शिकला तुम्ही सगळं? सगळ्यात महत्वाचा विषय हाच आहे की कोणी कोणाला एक रेसिपी देत नाही. म्हणजे कोणीच कोणाला सांगत नाही. ऍक्च्युअली मी माझा अनुभव सांगतो. मला पेढा सगळ्यात सोपा वाटायचा. मला पेढा बनवायचा तो पण मला जमत नव्हता. मी तर खवा मशीन घेतलंय. मग ज्यावेळेस मी रेसिपी गावातच एक हॉटेलवाल्याला विचारली की सर मला असा पेढा बनवायचा, तर कसा बनवायचा? मला त्यांनी सांगितलं नाही, पण मी परत विचारलं मला पेढा बनवायचा तर कसा बनवला पाहिजे. त्यांनी सांगितलं दूध टाका, साखर टाका, पण कोणत्या वेळेत टाकायची, कोणत्या लेवल टाकायची, किती टाकायची नाही सांगितलं. अक्षरशः मग कोणी कोणाला सांगत नाही, का बरं कोण तो बिझनेस कमी होईल असं त्यांची भावना असेल. मग अशा लेवलला मी माझ्या रेसिपी स्वतः डेव्हलप केल्या. त्या कशा केल्या तर महाराष्ट्रात सोडून मग ट्रेनिंग सेंटर सुद्धा नाहीये आणि बिझनेस तर करायचा. बरोबर. मग आता मला पेढा बनवायचा पहिल्यांदा बिघडला, पातळच झाला, दुसऱ्यांदा बिघडला, कडकच झालाय. मग अशा बऱ्याच वेळेस माझा 10 वेळेस पेढा बिघडला सर. पण मग आता तो जिद्द आहे, बिझनेस तो उभा करायचा, पण तो कसा करायचा? मग ह्या सगळ्या अनुभवातून शिकत जायचं. आणि त्याचबरोबर टेक्निकल बाबीत जर जायचं असेल तर मग मी NDDBचा असेल, कर्नालला असेल, त्याचबरोबर NDDB सेंटर आनंदला आहे, सिलिगुडीला आहे, आणि त्याचबरोबर निपटेम असेल तामिळनाडूमध्ये. हो. तर ह्या बऱ्याच नॅशनल इन्स्टिट्यूटला जाऊन ह्या रेसिपीचा अभ्यास केला आणि ह्या सगळ्या गोष्टी रेसिपीचा अभ्यास करून स्वतःच्या रेसिपी डेव्हलप केला. कस्टमरला काय पाहिजे, मग याच्या सेल्फ लाईफ असेल तर ह्या सगळ्या आमच्याकडे कोणत्याही प्रोडक्टला फ्रिजरेटिव्ह वापरत नाही. नॅचरल पद्धतीनं याच्या सगळ्या रेसिपीज आहे. मग त्यासाठी हायजेनिक प्लांट आहे टोटली आमचा, स्वच्छ, सगळं स्वच्छ ठेवला जातो. त्याचबरोबर सगळे क्वालिटी कंट्रोल असेल, त्याचबरोबर SOP असेल, त्याचबरोबर प्रत्येक गोष्ट ही टेम्परेचर मेंटेन केलं सगळं ठरलेलं आहे. म्हणजे कुल्फी बनवायच्या तर एवढं टाका, हे बनली. हो. तर अशा सगळ्या SOP आमच्या फायनल केल्या. आणि महत्वाचा विषय हाच आहे की कोणी कोणाला रेसिपी देत नाही, पण आम्हाला ज्या अडचणी आल्या आहे तर त्याही अडचणी बऱ्याच युवकांना येत आहे. याच्यात ह्या बिझनेसमध्ये यायचंय पण त्यांना रेसिपी नाहीये, अडचणी येत आहे. तर मग त्यांच्यासाठी सुद्धा आम्ही आमच्या डेअरीला ट्रेनिंग म्हणून एक सेशन ठेवतो दर महिन्याला 3 दिवसाचा. तर त्याच्यामध्ये आपण त्यांना रेसिपी, ह्या आमच्या डेअरीच्या जे काही रेसिपी 25 प्रकारच्या प्रोडक्टच्या, हे त्यांना शेअर करतो. शेअर करता डायरेक्ट तुम्ही.
म्हणजे पूर्ण स्ट्रक्चर तुम्ही त्यांना देता? हो, तर मग याच्यामध्ये त्यांना जर बिझनेस बद्दलच्या अडचणी किंवा दूध कलेक्शन कसं व्हायला पाहिजे, त्याचे दूध कलेक्शनचे काय पॅरामीटर्स राहतील, दुधाचे कलेक्शन झाल्याच्या नंतर त्याला साठवायचं कशामध्ये, प्रोडक्ट बनवायचं तर ते कसा बनला पाहिजे, त्याच्या रेसिपीज असतील, त्याचबरोबर त्याच्या सेल्फ लाईफ असेल, पॅकेजिंग असेल, ब्रँडिंग असेल, कॉस्टिंग असेल, आणि मला प्रोडक्ट बनतो कितीला आणि तो मला मार्केटला विकायचा तर तो कितीला विकायचा, मग डिस्ट्रीब्युटर कितीला विकायचा, रिटेल काउंटरला कितीला द्यायचा, ते पण माहित पाहिजे सगळं. या सगळ्या गोष्टी त्यांना आमच्याकडे येऊन या 3 दिवसामध्ये 25 प्रोडक्टच्या रेसिपी आपण त्यांना शेअर करतो. आजच्या नवीन पिढीला खूप तामझाम वाटेल, हे म्हणाले खूप किचकट आहे. होतं कसं की सर आकडेवारी जर दिली तर ती कुठंतरी परत फसवणूक होते की ह्या लेवलला, पण स्वतःचा एक अभ्यास करायचा का दुधाची कॉस्ट काय पडते आणि मला त्याच्यापासून व्हॅल्यू ॲड प्रोडक्ट बनवायचा कोणता, मार्केटचा रिसर्च करून प्रोडक्ट जर बनवला की कस्टमरची डिमांड काय, माझ्या भागात कोणता प्रोडक्ट चालेल, आपण जर तसं काम जर केलं तर नक्कीच ह्या बिझनेसमध्ये व्हॅल्यू ॲड प्रोडक्टमध्ये नक्कीच प्रॉफिट चांगला आहे. तुम्ही सांगताय तर हे खरं आहे सगळं, मला पटतंय, इथं बसून आपल्या दोघांना पटतंय, पण एखादा शेतकरी आहे जो शेतामध्ये बसलाय म्हणणार हे काय भलतंच बोलताय तेवढं फटफट सगळं, असं धरून चला की मी एक सर्वसामान्य शेतकरी आहे, माझ्याकडे दुधाचा ऑप्शन आहे किंवा मला तो बिझनेस करायचा आहे प्रोसेसिंगमध्ये, तर मी कसा सुरू करायला हवा? सर्वात महत्त्वाचे, माझ्याकडे दूध उत्पादन आहे का, जो शेतकरी दूध उत्पादन करतो त्यालाच प्रोसेसिंग शक्य होत नाही बऱ्याच वेळेस. कारण दूध माझ्याकडे 10 म्हशी आहेत तर मी 10 म्हशींचं काम करू, धारा काढू की प्रोसेस करू, बरोबर, किंवा मार्केटमध्ये प्रोडक्ट विकू, 3 गोष्टी होतील. 3 गोष्टी होतील. तर मग हे सगळ्यांना प्रत्येकाला शक्य होत नाही. शक्य होत असेल काही लोकांना, सगळे मॅनेजमेंट किंवा मॅनपॉवर असेल तर, पण त्यापेक्षाही दूध उत्पादन करणं हा एक वेगळा बिझनेस झाला, दूध कलेक्शन करून प्रोसेस करणं हा एक वेगळा बिझनेस झाला. तर मग आपण ह्या दोन्हीपैकी एक बिझनेस निवडू शकतो जर सुरुवात करायची असेल. क्लिअर आहे, हे क्लिअर. मिक्स नको करायला, लोड होणारच आहे. का बरं की गोठ्याकडे बघायचं, तिकडे जर एखादं जनावर आपल्या आजारी पडेल किंवा तिची उत्पादन कॉस्ट काय आहे किंवा ते दूध माझ्याकडे किती उत्पादन पाहिजे, मला काम करायचं साधारणतः माझ्या गोठ्यामध्ये 100 लिटर दूध आहे पण मला 1000 लिटरवर काम करायचं, मग त्यावेळेस माझं 100 लिटर पोर्टेबल नाही माझ्याकडं, मग तिकडे लक्ष न घालता मी 1000 लिटर कलेक्शन करल आणि त्याच्यावर प्रोसेस करून मार्केट कॅप्चर करल, मग तरच माझा ब्रँड बनल. तरी मार्केटचा फोकस किंवा मार्केटची डिमांड खूप जबरदस्त आहे. म्हणजे मार्केटमध्ये आपण आज क्वालिटीचा प्रोडक्ट जर घेऊन गेलो तर असं कधीच वाटत नाही किंवा आज मला तरी नाही वाटलं की मार्केटमध्ये चांगल्या क्वालिटीचा प्रोडक्टला डिमांड नाही म्हणून. तुफान जबरदस्त डिमांड आहे, फक्त क्वालिटी कंट्रोल, टेस्ट पाहिजे आणि आपला प्रोडक्टमध्ये विश्वास पाहिजे, आपल्या ब्रँडकडे एक विश्वासानं बघितलं पाहिजे, दम पाहिजे की मी देतो काय, किंवा असं नको व्हायला की भविष्यामध्ये की कस्टमर मागतोय एक वेगळा, मला विकायचं काय नाही, कस्टमर जो मागतोय त्याला ते दिलं गेलं पाहिजे आणि त्याचा एक विश्वास ट्रस्टेड पाहिजे. मग प्रत्येक प्रोडक्ट बद्दल त्याला तूप असेल त्या क्वालिटीचा मिळाला पाहिजे, पेढा त्या क्वालिटीचा मिळाला पाहिजे, मला त्याच्यामध्ये प्रॉफिट मिळतोय ना तर तो मला त्याचा क्वालिटीचा प्रोडक्ट कस्टमर पर्यंत पोहोचलाच गेला पाहिजे. बरोबर आहे. आज भरपूर सारे ब्रँड आहेत महाराष्ट्रामध्ये जे फेमस आहेत आणि खूप साऱ्या जिल्ह्यामध्ये काय महाराष्ट्राच्या बाहेर पण ते काम करत आहेत. समजा मला स्क्रॅच पासून सुरुवात करायची तर मी आधी बघेन की ठीक आहे, मी आधी गोठा सोडून डायरेक्ट प्रोसेसिंगकडे बघेन, त्याबद्दल मी आधी शिकेन. बरोबर का? शिकल्यानंतर मग मला इन्फ्रास्ट्रक्चर उभा करायचं तर ते कसं करायला पाहिजे? सर्वात महत्वाचं काय होतं की आता बऱ्याच जणांचे आमच्या डेअरीला बरेच लोकांची ट्रेनिंग पण झाली आहे, मग तोच बिझनेस की मी माझ्याकडे आता गोठा आहे तर हा पूर्ण बंद करू का, मला याच्यामध्ये प्रॉफिट नाहीये, मी याच्यात लॉसेस गेलोय, मग हा बंद करून मी डेअरी प्लॅन टाकू का तिथं, म्हणजे असं जर विषय झाला तर नको. जे आहे त्याच्यातून जर तुम्हाला थोड्याशा कमी करायच्या असेल तर करू शकता, पूर्णतः तो पण बिझनेस नको. आणि हा जर जमला नाही तर उद्या भविष्यात असंही नको व्हायला, इकडे बी नाही, जो आहे तो चालवा ऍक्च्युली जशा लेवलला आहे. आणि त्याच्या थोड्याशा लेवलला एक छोटंसं एक 5-50 हजार एका गायीच्या किमतीमध्ये तुमचं एक खवा मशीन मिळते 70-80 हजार रुपयापर्यंत, ते जर घेऊन तुम्ही त्याच्यामध्ये एक प्रोसेसिंग जर सुरुवात केली आणि एक फ्रीजर ना एक ते 2 प्रोडक्ट पासून, तर मग बेसिकली इन्फ्रास्ट्रक्चरची गरज पण नाही तिथं. तुमच्या एका गोठ्यात एक 10x10 खोलीमध्ये तुम्ही एक मशीन, खवा मशीन असे काही प्रोसेस लावू शकता सुरुवात जर करायची असेल तर. असं नाही का कुठंतरी तुम्हाला 10 लाख 20 लाख रुपये लागणारच आहे. तुम्ही एकदम कमी भांडवलात सुद्धा हा प्रोसेसिंग बिझनेस डेअरी बाय प्रोडक्ट्सचा उभा करू शकता. का बरं की रॉ मटेरियल कुठं आणून साठवायची गरज नाहीये, सगळ्यात महत्वाचा विषय. रॉ मटेरियल इझिली मिळतंय. आज सकाळी मिळालं, एक्झाम्पल आज सकाळी दूध मिळालं, त्याच्यावर प्रोसेस करायची, माझं दही बनतंय किंवा पनीर बनतंय आणि मार्केटमध्ये दुपारून मला विकायचं, माझे संध्याकाळपर्यंत पैसे बनून जातात. म्हणजे कुठेतरी असं नाही का मला वर्षभर, महिनाभर किंवा 15 दिवस फिरता पैसा आहे. सकाळी प्रोडक्ट बनवायचं, दूध कलेक्शन करायचं आणि संध्याकाळी माझे पैसे नगदी पैसे आहे. यात आता एक गोष्ट अजून ऍड करतो मी, म्हणजे मला असं वाटतं क्वेश्चन की तुम्ही म्हटलं की ठीक आहे सकाळी दूध आलं, प्रोसेस केलं, विकलं,
सगळ्यात अवघड प्रश्न विकायचाच आहे ना, कारण मार्केटिंग करणं हेच महत्वाचं. तुम्ही तुमच्या आदर्श डेअरीचं एक एक्झाम्पल द्या आधी, आणि नंतर आपण ह्या गोष्टी बोलू की एक मार्केटिंग कसं केलं तुम्ही. ओके, सगळ्यात महत्त्वाचं काय होतं, आपला जर क्वालिटीचा प्रोडक्ट जर असेल, मार्केटिंग बद्दल असेल, तर आमच्याकडं आज आम्ही अवेअरनेस देतो की प्रोडक्ट, कस्टमरची डिमांड, सर्व्हिस, सगळ्यात महत्त्वाची सर्व्हिस हा महत्त्वाचा विषय आहे. सुरुवातीला जेव्हा तुमच्यावर ते आदर्श डेअरीचं तुमचं ब्रँडिंग पण नव्हतं, लेबल पण नव्हतं, तेव्हा तुम्ही कसं स्टार्ट केलं की लोकांना कशी सवय लावली की हे आमची कुल्फी बेस्ट आहे, हे आमचं दही चांगलं आहे, हे आमचं ताक चांगलं आहे? आम्ही काही कंपन्यांचं काम करायचं एजन्सीचं, आणि आमच्या कस्टमरला दही हा प्रोडक्ट विकायचा. आमचा पहिला प्रोडक्ट हा दही आणि पनीर होता. तर दही ज्यावेळेस विकायचं, तर बऱ्याच काही कंपन्यांचं फॉईल काढल्याच्या नंतर, वरती झाकण खोलल्याच्या नंतर वरती कुठंच साय यायची नाही. म्हणजे का बरं, की त्याच्यातले क्रीम हा जो फॅट लेवल आहे हा काढून घेतला जायचा, त्याची कॉस्ट कमी करायची आणि मग कंपन्या विकायच्या. पण आम्ही तो विषय घेतला नाही. आम्ही काय करायचं, त्याच्यामध्ये पूर्णतः फुल फॅट मध्ये ते दही बनवायचं. बऱ्याच वेळेस कस्टमरची डिमांड आमच्या स्वतःच्या काउंटरला सुद्धा अशी आली आहे की त्या कंपनीचं आम्ही दही नेलं होतं, ऑलमोस्ट याच्यामध्ये तुमचं हा वरतून साय आली, दही खराब झालंय, असं आमच्या कस्टमरना, दुकानदारापर्यंत आमच्या काउंटरला वापस दिलंय. पण आम्ही कोणताही संकोच न करता त्यातून एक चम्मच टाकलाय आणि खाऊन दाखवलं की हे दही खराब नाहीये, अक्षरशः आम्ही याच्यात फॅट देतोय, चांगली टेस्ट देतोय. का बरं, की बऱ्याच काही मार्केटमध्ये कंपन्या फॅट काढून दही बनवायचे, आम्ही चांगला टाईपचा प्रोडक्ट कस्टमरला देण्याचा प्रयत्न केला आणि आजही करतोच आहे. त्यामुळं आज मार्केटमध्ये आदर्श डेअरीला जी डिमांड आहे, तर ती आज त्या क्वालिटीचा प्रोडक्टमुळेच आहे. मग त्या कस्टमरला आम्ही खाऊन दाखवल्याच्या नंतर दही, त्याला विश्वास झाला की नाही याच्यामध्ये फॅट आहे आणि चांगल्या टाईपचं आहे. मग तिथून तो कस्टमर एकमेकांना माउथ, तुमच्याकडे ते सप्लायची एजन्सी असल्यामुळे तुम्ही तुमचं तिथं ऍड करत गेला दही, हळूहळू लोकांना खायची सवय लावली आधी. नाही, असं एक आपल्या काउंटरला होतंय. सुरुवात तर आम्ही आमच्या काउंटरपासून सुरुवात केली आहे, पण बेसला आपण जर काही बाहेर काउंटरला सगळेच करतील असं पण नाहीये. सगळ्यांना पॉसिबल नाही ते. तर आपल्या जो कंपनीचा लोगो असेल, कंपनीचं नाव असेल, त्याला जर जपायचं तर आपल्याला क्वालिटी हा देणं गरजेचं आहे. जसं की एक एक्झाम्पल, एक पेढा आहे, तर आज हॉटेल लाईनला जो पेढा बनवला जातो तो जास्त गोड आहे. आपण पेढा कधी घेतो, एक कधीतरी गाडी घेतली, कोणीतरी शाळेतून पास झालं, काहीतरी झालं, मेरिटमध्ये आलंय, तर चला बा पेढा घ्यायचा. पण पेढा एक आवडीनं खातो का? नाही. पण आमच्याकडे आजही कंडिशनला जाताना जर कोणी गावाकडून जर सिटीत जात असेल, सिटीतून जर गावात येत असेल, तर आमच्या शॉपला थांबून कंदी पेढा द्या. का बरं, की तो गावरान तुपामध्ये बनलाय आणि कमी साखरेच बनलाय. मग ती आमची ओळख झाली. त्या आदर्श डेअरीहून कंदी पेढा घेतल्याशिवाय कोणी पुढे सिटीत जायचं नाही. का बरं, की ते तिथं थांबलात, मग तुमचं दही पण द्या. त्याचबरोबर मला तुमची लस्सी असेल, लस्सी पण, आमची मॅन्युफॅक्चरिंग लस्सी नव्हती सुरुवातीला, मग दही द्या, तूप आहे का तुमचं, पनीर आहे का, मग हे विचारायचे. तुमचे किती प्रोडक्ट आहे, का बरं, की विश्वास झाला त्यांना की चांगल्या टाईपचा प्रोडक्ट करून आधी विश्वास, ट्रस्ट व्हायला, सर्वात आधी ट्रस्ट व्हायला पाहिजे. मग तो ट्रस्ट आपल्याला जपायचा आहे, सेल होईल, मग तरच सेल होईल. मग तो ट्रस्ट आपण जपायचा आहे ग्राहकांच्या, त्यानुसार आपल्याला तो क्वालिटीचा प्रोडक्ट जपायचा. पैशाच्या मागे पळून नाही नाही नाही, याच्यात तर आपल्याला प्रोसेस करणारच आहे, तर प्रॉफिट मिळणारच आहे. आणि त्याचबरोबर आपण तो प्रॉफिट मिळणार आहे, पण त्या लेवलला आपण जास्त प्रॉफिटच्या न मागा लागता ग्राहकांना चांगली क्वालिटी, चांगली गुणवत्ता कशी देता येईल याच्याकडेच 100% भर दिलाच पाहिजे. बरोबर आहे, पॉईंट आहे. म्हणजे सगळ्यात महत्वाचं. आणि विक्रीसाठी जर बघितलं तर विक्रीसाठी आपण एक सिस्टम वापरायची. जसं की आज जाहिरातीचं युग आहे, सोशल मीडिया युग आहे. तर आज आम्ही सुरुवातीला, जसं की एक्झाम्पल, काम असं चालतं, तर मला संभाजीनगर जिल्ह्यामध्ये साधारणतः 15 ते 18 लाख लोकसंख्या असेल, तर साधारणतः माझी तिथं जाहिरात चालते. पहिल्यांदा सुरुवातीला एक प्रोडक्ट लॉन्च केला मी, तर मी साधारणतः पर डे मध्ये, पेबल मध्ये लाख लोकांपर्यंत 15 दिवस माझी जाहिरात संभाजीनगर जिल्ह्यामध्ये चालते. पेबल मध्ये, ती पेबल मध्ये गेल्याच्या नंतर सकाळी फोन उघडला का आदर्श डेअरीचं काय लॉन्चिंग झालं, त्याला मँगो लस्सी लॉन्चिंग झाली पाऊच मध्ये. मग लक्षात येत आहे मग कस्टमरच्या, मग ठीक आहे, मग ते लक्षात आल्याच्या नंतर मग डिस्ट्रीब्युटर ठरले, ग्राहक जात आहे आणि कुठेतरी मागणी करताय का मला लस्सी द्या. म्हणजे ह्या लेवलला काम आज मार्केटिंगला सोशल मीडियाचा पुरेपूर उपयोग घेतलाच गेला पाहिजे. का बरं, अच्छा, म्हणजे आधी प्रोडक्ट तयार करायचा, लोकांना सवय लावायची, सोशल मीडियाचा वापर करायचा मार्केटिंगसाठी. आणि त्याचबरोबर मग आपले काही मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह असेल, गावातच काही मुलं आहे का त्यांना कुठेतरी रोजगार पण, या गोष्टीला खूप वेळ लागू शकतो, 2 वर्ष 3 वर्ष लागू शकतो टाइम. कारण एक बिझनेस जर सुरू केला तर बिझनेसला चांगला बिझनेस सेट होण्यासाठी साधारणतः 1000 दिवस लागताच आहे. मग त्याच दिवसात जर पकडलं तर साधारणतः पहिले 2 ते 3 वर्षापर्यंत आपला बिझनेस सेट होतो. बरोबर. आणि चांगल्या लेवलचं सेट होण्यासाठी त्याला मिनिमम 5 वर्ष तरी जातं. आपल्याला तेवढं वाचन वेट पाहिजेच तेवढा 5 वर्षापर्यंत आपल्याला पेशन्स पाहिजेच, तरच आपला एक कुठेतरी मार्केटमध्ये नाव आणि एक ब्रँड बनतं. बरोबर आहे, पॉइंट आहे. कारण असं होऊ शकत नाही की एका वर्षामध्ये तुम्ही पैसे लावले आणि लगेच डबल झाले, किंवा 2 वर्षात तुम्ही बूम झाला किंवा मार्केटमध्ये तुम्ही पोहोचला. 5 वर्ष लक्षात ठेवा मित्रांनो. बिझनेस सेट करायला 5 वर्ष सरांनी जसं सांगितलं तेवढी जाणार ऑब्व्हियसली, आणि तुम्ही काम करायला पाहिजे.
मार्केटिंगमध्ये हाच सगळ्यात मेजर इश्यू आहे की लोक शेतीमध्ये भाजीपाला उगवतात, फळं तयार होतात, पण ते विकण्यासाठी खूप कठीण आहे. सेम प्रोसेसिंगमध्ये पण तोच प्रॉब्लेम आहे की लोक म्हणतात की आम्ही प्रोसेसिंग करू, डिहायड्रेशन करू किंवा काही केचप बनवू, सॉस बनवू, पण विकायचाच अडचण आहे. मेनली खूप अडचण आहे विकायची. त्याच्यावर तुम्ही जरा भर टाका मला. हाही सगळ्यात आपण जो मेजर प्रॉब्लेम म्हणतो तो प्रॉब्लेम नाहीच आहे. सगळ्यात महत्वाचं विक्री हा प्रोडक्ट. जसं की एक्झाम्पल, शेतकऱ्यांकडं आज टोमॅटो पिकला पण जर भाव नसेल तर तो रोडवर फेकून देतो. पण शेतकऱ्यांनी कधी विचार केला का की मला याच्यावर काहीतरी प्रोसेसिंग करता येते? ज्यावेळेस निपटेमला तामिळनाडूमध्ये मी ट्रेनिंगसाठी गेलो होतो त्यावेळेस तिथं शेतकऱ्यांना मोबाईल व्हॅन आहे सर. मोबाईल व्हॅन त्यांच्या शेतापर्यंत येते आणि तिथं टोमॅटो पासून त्यांच्याकडे कॅचअप बनवून त्यांना रेडी करून देते. मग शासनाची जी कृषी विज्ञान केंद्र असेल तर अशी काही मोबाईल व्हॅनची सुविधा सुद्धा आपल्या महाराष्ट्रात मला वाटतं राहुरी कृषी विज्ञान केंद्रांना दिली आहे की मोबाईल व्हॅन त्यांच्यापर्यंत पोहोचून ते कॅचअप बनवून देईल, रेडी करून देईल. पहिल्यांदा ऐकतोय मी. हो, तर ते असं सुद्धा आहे. म्हणजे प्रोसेसिंग प्लांटच पाहिजे असं नाहीये. टमाट्याला भाव नसेल तर विक्री जबाबदारी माझी आहे. माझं उत्पादन होतं, ती व्हॅन येईल आणि काही थोड्या पैशामध्ये आपल्याला तो टोमॅटो कॅचअप किंवा सॉस बनवून देईल. आपल्याला फक्त लेबलिंग करायचं आणि मार्केटिंग करायचं. मग असे आपण व्हॅल्यू ॲड प्रोडक्ट शेतीबद्दल जरा टोमॅटो असेल, डिहायड्रेशन बद्दल तर आज बरेच काही मार्केटला आहे की मोरिंगा पावडर वगैरे आहे, 1200 रुपये किलो आहे म्हणतात, पण विक्रीसाठी कुठं आहे? कुठं विकायचं? मग कुठं विकायचं? हा सगळ्यात मार्केट आहे. मग कुठं विकायचं? तर चला मी फ्लिपकार्टला विकल, अमेझॉनला विकल, पण घेणारा कस्टमर काय ट्रस्टेड आहे? बरोबर. डेअरीमध्ये होत नाही का? डेअरीमध्ये तसं काहीच नाही. मी काहीतरी संतोष नावानं प्रोडक्ट बनवला, डेअरीमध्ये लस्सी बनवली किंवा काय बनवलं, तर मी मार्केटमध्ये विकाय गेलो तर मला अडचण काय येईल तिथं? म्हणजे माणसं पहिल्यांदा टेस्ट करायला अडचण करतील का, घ्यायला शॉपमध्ये रिटेलर अडचण करतील, काय करतील? नाही, आता सगळ्यात महत्वाचे एक चॅनल असतं. आता प्रोडक्ट बनला, काही प्रोडक्ट हे डेली नीड्स मधले आणि काही प्रोडक्ट हे आपल्याला दररोज वापरातले नाहीये. म्हणजे डेली बाय प्रोडक्ट हे डेली नीड्स मधले प्रोडक्ट आहे. म्हणजे आपल्याला दररोज लागणारच आहे. आपल्याकडे कोणी आले पाहुणे, मला पनीर लागणारच आहे, तूप लागणारच आहे, पेढा लागणारच आहे, दही लागणार आहे, इव्हेंटचा श्रीखंड लागणार आहे, बासुंदी लागणार आहे. हे सगळे प्रोडक्ट हे आपले डेली नीडचे प्रोडक्ट आहे. याच्यातूनच काय होतं, डेली नीडच्या प्रोडक्टमध्ये मला आता प्रोडक्ट बनवला आणि मला विक्री करायची, तर याच्या वेगवेगळ्या चॅनलना विक्री करावं लागते. जसे की मला लवकरात लवकर माझ्या संभाजीनगर जिल्ह्यात किंवा माझ्या पूर्ण जिल्ह्याभरात मला प्रोडक्ट घेऊन पोहोचायचा आहे. तर मग तो कसा पोहोचायचा? मग तिथं मेन स्टॉकिस्ट आहे. मग माझ्या प्लॅनची कॅपॅसिटी काय आहे? तर मी छोट्या लेवलला सुरू करतोय, 100 लिटर सुरू करतोय, 1000 लिटर करतोय, की मला 5000 लिटर पर्यंत जायचंय. माझी एक कॅटेगरी पाहिजे, माझी एक कॅपॅसिटी पाहिजे. माझी कॅपॅसिटी पर डे मध्ये मला 10,000 पीस लस्सी बनवायची आहे. मग 10,000 पीस म्हणजे किती? तर साधारणतः 400 बॉक्स. मग 400 बॉक्स मी जिल्ह्याभरात मेन स्टॉकिस्ट बघतो. स्टॉकिस्टची कॅपॅसिटी मिनिमम त्याची स्वतःच्या कोल्ड रूम्स वगैरे, तो 500 बॉक्स घेण्याची कॅपॅसिटी तिची आहे. मग त्याला एक वेगळा रेट द्यावा लागतं. माझी मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट, माझा प्रॉफिट आणि ट्रान्सपोर्ट करून त्याला एक वेगळ्या रेटनं मी माल तिथं दिला जिल्ह्यात. इकडे पैशाची हमी आहे, असं टेन्शन नाही की विकल नाही. माल विकणारा 100% सर. माल बनवण्याची फक्त क्वालिटीचा प्रोडक्ट बनला पाहिजे. मग तो स्टॉकिस्ट काय करतो, तो रिटेल काउंटरला डिस्ट्रीब्युट करतो तालुक्यामध्ये त्याच्या गाड्या पाठवून, आणि तालुक्यावाला काय करतो, प्रत्येक एजन्सीवाला गावागावात जाऊन काउंटरला माल सेल करतो. म्हणजे चेन आहे, ही चेन मधनच गेलं तर बेटर आहे. ही चेन डायरेक्ट दुकानात जाऊन विकायची गरज नाही. मग त्यासाठी वेळ लागतो. तुम्हाला जर स्किल लेवलला ग्रो व्हायला वेळ लागतो, आणि तुम्ही जर ह्या चेनना जर पोहोचलात ना, तर लवकरात लवकर तुमचा प्रोडक्शन पण बेसला आणि माल सेलिंगला पण चांगला होतो. का बरं? की ही एक चेन बनली आहे ऑलमोस्ट, आणि ह्या चेन थ्रू जर गेलात तर त्यांना माहिती काउंटर आपण आज नवीन आहे, मॅन्युफॅक्चरिंग मध्ये कोणी जर नवीन एंट्री केली आणि स्वतः माल बनवला आणि दुकानदारापर्यंत नेला, तर त्याला दुकानदाराला विश्वास नाही, तो ट्रस्टेड नाही राहत की कंपनी मला सर्व्हिस देईन का. मी जर ह्या कंपनीचा माल ठेवला तर माझा उद्या जो कस्टमर माल देत होता तो पण माझ्याकडे बंद केल्यावर मी माल कुठून घेणं. आणि जर त्याच्या थ्रू जर माल आला तर तो काय करतो, जो त्याची चेन कोणाची, जो मेन डिस्ट्रीब्युटरची चेन कशी आहे, ऑलमोस्ट एक ब्रँड कंपनीचा माल ठेवता. बरोबर. ब्रँड कंपनीचा माल माझ्याकडे संपलाय, मी ह्या कंपनीचा 2 बॉक्स पाठवतो आणि ते 8 बॉक्स आहे, हे 2 आहे. मग तो काय करतो, तो माल रिटेल काउंटर पर्यंत देतो. मग ज्यांना रिटेल काउंटरला ज्याची ओळख नाही त्या ब्रँडची नवीनसाठी, तर ती ब्रँडची ओळख सुद्धा त्याच्याकडे आल्याच्या नंतर तो 2 बॉक्स विकतो. कस्टमर म्हणतो मला ह्या ब्रँडपेक्षाही हाही चांगला वाटला, मला ती लस्सी द्या दुसऱ्या वेळेस. बरोबर, असंच होणार ते हळूहळू ट्रस्ट. मग याच्यामुळे ट्रस्टेड होतो. आणि सगळ्यात महत्वाचं आपल्याला विचारायचं होतं तुम्हाला. आणि एक मेन फोकस म्हणजे आपल्याकडे यात्रा असेल, थोडी मोठे इव्हेंट्स असेल एखादा, तर तिथं आपल्या ब्रँडची जाहिरात B2B व्हायलाच पाहिजे. आम्ही ती केली. बऱ्याच आमच्या गावागावात वेगवेगळ्या यात्रा होतात, मग खूप गर्दी राहते तिथं. मग आमची डेअरीच्या गाड्या तिथे लावतो
आणि B2B कस्टमर पर्यंत तो प्रोडक्ट देतो. B2C, कधी B2C, मग कधी फ्री ऑफ कॉस्ट देतो, कधी त्याला आमच्या स्टॉल लावतो. एक्सपो भरतील, जे आमच्या जिल्ह्यामध्ये एक्सपो भरतात, जसे वेगवेगळ्या टाईपमध्ये जिल्हास्तरीय, राज्यस्तरीय, तिथं पण तुम्ही सहभाग घेता? तिथं पण आम्ही प्रत्येक वेळेस सहभाग घेऊन स्टॉल लावतो आणि B2C पर्यंत पोहोचून कस्टमर पर्यंत पोहोचतो. का बरं? नाव पोचायला पाहिजे. आणि ते कस्टमर उद्या मग जेव्हा तुमचा प्रोडक्ट मला कुठे मिळणार आहे, तर मग त्यावेळेस तो मार्केटमध्ये प्रोडक्ट रेडी आहे. अजून काय करता तुम्ही ब्रँडिंगसाठी? खूप सारे ब्रँडिंगसाठी मला जेवढं काही करता आलं, जसं की मला छोटे मोठे पोस्ट बनवले, सोशल मीडियाचा वापर करून. तुमचं स्वतःचं इंस्टाग्राम पेज आहे? हो आहे. स्वतःच्या इन्स्टावर आम्ही स्वतःचे प्रोडक्शनचे सुद्धा व्हिडिओ तयार करतो आणि ते व्हिडिओ सुद्धा शेअर करतो की ह्या लेवलची रेसिपी, स्वच्छता, ह्या सगळ्या गोष्टी, प्लॅन बद्दलचं मी टोटली प्लॅन बद्दलचे व्हिडिओ शेअर करतो. का बरं? इंस्टाग्राम पेज आदर्श डेअरी प्रोडक्ट नावाने. तर हो, तर त्या नावाने इंस्टाग्राम पेज सुद्धा आहे आणि साधारणतः 15,000 फॉलोअर्स सुद्धा आहे त्याच्यात. पण त्याच्या थ्रू आपण कस्टमर पर्यंत, म्हणजे त्यांनाही कळतं. बऱ्याच ठिकाणी मी मार्केटला गेलो, तुम्ही कालच लस्सी लॉन्चिंग केली आहे, तर नवीन फ्लेवर कोणता आहे, म्हणजे आमच्या जाण्याच्या अगोदर बऱ्याच ठिकाणी तो कस्टमरना फॉलो केलेला आहे, तर तो विचारतो की तुमचा तो येलो कलरची लस्सी होती ना, ती कोणती, ती द्या मला. म्हणजे अशा लेवलचं सुद्धा आज मार्केटिंग आहे. म्हणजे तुम्ही ब्रँडिंगसाठी सोशल मीडियाचा वापर केला. अजून काय वापर केला तुम्ही ब्रँडिंगसाठी? त्याचबरोबर मला जसं की जिथं पब्लिक प्लेस आहे तिथं, त्याचबरोबर माझे गावागावामध्ये जसं की गावाचा एक छोट्यासे गावासाठी कुठेतरी नेम प्लेट नाहीये, मग मी आदर्श डेअरीची नेम प्लेट दिली आणि त्याच्यामध्ये बाजार सामग्री ह्या दिशेनं आहे, मग तिथं माझा आदर्श डेअरीचा लावला. जाताना रस्त्याच्या कडाना हे गाव इतक्या किलोमीटर पर्यंत आहे, आदर्श डेअरी 20 किलोमीटर पर्यंत आहे, आमचं शॉप इथे असं आहे. म्हणजे प्रत्येक ठिकाणी मला आदर्श डेअरीची जशी ब्रँडिंग करता आली, मी त्या लेवलला काम केलं. छोटे छोटे गोष्टी तुम्ही ते धागे जोडत गेला. धागे जोडावंच लागतात. ज्यावेळेस सुरुवातीला अडचणी येतात, ब्रँडिंग होण्यासाठी वेळ लागतो, पण ज्यावेळेस ब्रँड झाला आणि तो कस्टमर पर्यंत पोहोचला, तर तो ट्रस्टेड विश्वास त्याचा आपल्यावर आहे, तो विश्वास तुटायला नाही पाहिजे. कोणत्या कोणत्या गोष्टीने विश्वास तुटू शकतो ह्या डेअरी प्रोसेसिंग मध्ये? जर आपला एखादा प्रोडक्ट, आपण जर एखादी बॅच बेसिकली फेल झाली किंवा फेल म्हणजे बेसिकली एखादा प्रोडक्ट बनला पण तो त्या क्वालिटीचा प्रोडक्ट बनला नाही, जशी त्या कस्टमर मेंटेन झाले नाही, तर मग त्यासाठी सगळ्यात महत्वाची तो विश्वास तुटण्यासाठी आपल्याकडं जे रॉ मिल्क येतं हे चेक करूनच त्याच्यामध्ये कोणी ऍडेड केलंय की काही, त्या लेवलचं आहे का, त्याचा पीएच लेवल मेंटेन झालाय का, ऍसिडिटी मेंटेन झाली का, मग त्याची प्रोटीन मात्रा चांगली आहे का, या सगळ्या गोष्टी आधी दूध आमच्याकडे आमच्या कंपनीमध्ये दूध आल्याच्या नंतर आधी प्रत्येक गोष्टीची चेकआउट होतं. प्रत्येक पॅरामीटर्स मध्ये त्याची चौकशी होईल, प्रत्येक पॅरामीटर्स तपासले जातील आणि त्याच्यानंतर ती प्रोसेसमध्ये घेतल्या जाईल. मग आज बऱ्याच ठिकाणी असं होतं की म्हणजे एक समज आहे लोकांचा की दूध खराब झालं म्हणजे पनीर बनतं का, तर कधीच मुळीच नाही. दूध खराब झालं म्हणजे पनीर अजिबात बनणारच नाही आणि क्वालिटीचं प्रोडक्ट बनणार नाही. दूध पनीरसाठी चांगल्याच क्वालिटीचं दूध पाहिजे, मग ते फॅट लेवल असेल, एसएनएफ लेवल असेल आणि प्रोटीन मात्रा ही सगळ्यात महत्वाची, ऍसिडिटी मेंटेन व्हायलाच पाहिजे. जर माझ्याकडे जर दुधाची ऍसिडिटी वाढली तर पनीर हा प्रोडक्ट त्या लेवलचा बनतच नाही. मग त्याचे हार्डपणा असेल, सॉफ्टपणा असेल, कलरीस असेल आणि इल्ड असेल, या सगळ्या गोष्टी जर पाहिजे तर माझ्याकडं सगळ्यात महत्त्वाचं क्वालिटीचं दूध मला घेणं गरजेचं आहे. आणि आमची डेअरी ऍक्च्युली आदर्श डेअरी ही क्वालिटीचं प्रोडक्टसाठी सुद्धा, दुधासाठी सुद्धा काम करते. ते महत्वाचं आहे, कारण दूधच जर तुम्हाला चांगलं आलं नाही तर तुम्ही किती क्वालिटी करू शकणार नाही, ते तुम्हाला अडचण होणार खूप, आणि पुढे एंड कन्झ्युमरला जे तुम्ही चांगलं प्रोडक्ट देऊ शकणार नाही. हे खूप महत्वाचं गोष्ट आहे. इथं मला एक सांगा की यामध्ये प्रोसेसिंग युनिट कुणाला चालू करायचं असेल, सरकारची काय हेल्प मिळते का? हो, यासाठी सबसिडी वगैरे काय? हो आहेच आहे. आता जर नवीन प्रोसेस युनिट आता आपल्या सेंट्रल गव्हर्नमेंटचा असेल किंवा राज्य शासनाचा असेल तर PMFME प्रधानमंत्री अन्न सूक्ष्म प्रक्रिया उद्योग योजना किंवा CMEGP किंवा PMFME या अंतर्गत आपल्याला याच्यात ह्या युनिट उभा करण्यासाठी 35% सबसिडी सुद्धा आहे. चांगली गोष्ट. त्याचबरोबर 90% बँक सुद्धा सपोर्ट करते आणि आपल्याला फक्त 10% भांडवल गुंतवायचं आहे. बँक 90% देते? बँक 90% देते आणि आपल्याला फक्त ज्यांना हा प्लांट उभा करायचा आहे त्यांना फक्त 10% भरायचे आहे. ते प्लांट मध्ये समजा एखाद्याला चांगलाच प्लांट उभा करायचा आहे, धरून चला त्यांना दही पण तयार करायचं आहे, पनीर पण तयार करायचं आहे, लस्सी एक 10 प्रोडक्टनं त्यांना सुरूच करायचं, त्यांनी प्लॅनिंग केलं, त्यांच्याकडे पैसे पण आहेत, तर किती इन्व्हेस्टमेंट होऊ शकते? साधारणतः 10 प्रोडक्ट, पण किती लिटर पर्यंत काम करायचं, जसं की मला 100 लिटर काम करायचं की 1000 लिटरवर काम करायचं. चला एखाद्याला 1000 लिटर कंटिन्यू काम करायचं, पण जर पहिल्या सुरुवातीला जर 1000 लिटर घेऊन जर उतरायचं असेल बिझनेसमध्ये तर त्यांची कॅपॅसिटी स्वतः त्यांनी 5000 लिटर पर्यंत मशीन सेटअप हा खरेदी करायला पाहिजे. का बरं की दूध हा उद्योग असा आहे की ह्या वर्षात जर 1000 सुरू करतायत तर माझ्या 3ऱ्या वर्षापर्यंत माझी प्लॅनिंग पाहिजे की मला मशीन्स वाढवावं लागेल, माझी कॅपॅसिटी त्या लेवलची पाहिजे, सगळ्या गोष्टी. तर मग मला आजचा विचार न करता मला येणाऱ्या 3 वर्षाचा विचार करायचा की मला
त्या लेवलचं मशीन घ्यायचं आहे. मग आजचा विचार मी 100 लिटरची कॅपॅसिटी असेल तर मला 100चं घ्यायचं नाही, मला आजची कॅपॅसिटी 100ची असेल तर मला 500चं मशीन घ्यायचं आहे. असं आहे का? हो, मग 500 मध्ये 100 लिटरचं काम होईल, पण 100 मध्ये 500चं होणार नाही. ओके. मग त्याच्यासाठी आपल्याला माझ्याकडे नवीनसाठी जर करायचं काम असेल तर त्यांनी त्यांच्या कॅपॅसिटीपेक्षा 5 पट त्यांची मोठी कॅपॅसिटीचं मशीन खरेदी काय करायचं. मशीन म्हणजे काय असतं नेमकं? मशीन म्हणजे काय होतं, सगळ्यात महत्वाचं आपल्याला प्रोसेस करायची आहे. मग साधारण 10 प्रोडक्ट बनवायचे. मग पहिला प्रोडक्ट असेल जसं की दुधापासून मला दही बनवायचं आहे, दह्यापासून लस्सी बनवायची आहे, तर मग मॅन्युअली प्लांट, सेमी ऑटोमॅटिक आणि ऑटोमेशन असे 3 याच्यात विभाग आहे. ओके. मग पहिला विभाग आहे मॅन्युअली साधारणतः ₹1,00,000 इन्व्हेस्टमेंट जर केला आणि साधारणतः 10 बाय 10च्याच खोलीत जर आपण सुरू करायचा उद्योग, तर याच्यामध्ये सुरू होतो मॅन्युअली मध्ये. त्याच्यात सुद्धा माझे 5 ते 8 प्रोडक्ट बनतील. ते कोणते तर साधारणतः मी त्याच्यापासून पनीर बनवू शकतो, खवा बनवता येईल, त्याचबरोबर मला पेढा बनवता येईल, तूप बनवता येईल आणि दही सुद्धा बनवता येईल. हे मॅन्युअल झालं. म्हणजे मला सगळ्या गोष्टी या मॅन्युअल करायच्या आहे. साधारणतः 500 ते 1000 लिटर पर्यंत मी या ₹1,00,000 मध्ये काम करू शकतो. ₹1,00,000 500 ते 1000 लिटर पर्यंत काम डेली प्रोसेस करता येते. तिथून थोडंसं मला पुढे जायचं आहे, मला सेमी ऑटोमॅटिक प्लांट चालू करायचा आहे. अशा वेगवेगळ्या मशीन असतील. हो, त्याच्यासाठी बॅच प्रेशरायझर असेल. बॅच प्रेशरायझर असेल. प्रेशरायझर काय करतं? प्रेशरायझर म्हणजे दूध गरम करतं. म्हणजे दूध गरम करणं म्हणजे मला एक बॅच मध्ये जर म्हणलं तर मग साधारणतः 85 डिग्री पर्यंत त्याला दूध गरम केलं जातं. त्याला सेपी जसं मॅन्युअल मध्ये मला गॅसच्या संपर्कात येऊन दूध गरम होतं आणि प्रेशरायझेशन मध्ये काय होतं की गॅसच्या संपर्कात नाही येते, तिथं पाण्यानं दूध गरम होतं. म्हणजे त्यातली जे न्यूट्रिशन व्हॅल्यू आहे तर ते जसे तसे राहतात. म्हणजे मला त्याच्यातून जे प्रथिने असेल, जे त्याच्यातून न्यूट्रिशन व्हॅल्यू असेल, हे जसे तसे राहतात. दुधाचा कलर सुद्धा बदलत नाही. म्हणजे पाण्यानं दूध गरम केल्यामुळं याच्यामध्ये जी क्वालिटी मेंटेन राहते, जे होतं ते उलट अजून चांगलं आहे. सगळ्यात महत्वाचं चांगलं आहे ते पाण्यानं दूध गरम केलं जातं. पाश्चरायझिंग पहिलं मशीन होतं, त्यापुढे नंतर होमोजिनायझर होतं. होमोजिनायझर म्हणजे त्याच्यातलं फॅट पॅरामीटर मशीन असते. हो, तर होमोजिनायझर म्हटले त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये काय केलं जातं की फॅट पॅरामीटर्स हे 0 ते 20 मायक्रॉन मध्ये फॅट पॅरामीटर्स राहतात, त्याची साईज राहते. त्याच्या होमोजिनायझर मेन पर्पज काय आहे का एक समान साईज करायचं, 0 ते 2 साईज पर्यंत मायक्रॉन मध्ये साईज आणून देतात ते. पण त्याच्यामुळे तुमच्या प्रत्येक क्वालिटीच्या प्रोडक्ट मध्ये गुणवत्ता म्हणजे एक शायनिंग लागते, एक ब्रँडचं क्वालिटी वाटतं. आपण जर दही लावलं तर वरतून साई येते. होमोनाइज केल्यामुळे काय होतं, वरतून साई येत नाही, एक समान टेस्ट मिळते त्याची. म्हणजे आपण एखाद्या वेळेस जर कच्च्या दुधापासून जर आपल्याला चहा बनवायची असेल तर त्या दुधापासून वरती मलाई येईल, पहिली चहा चांगली लाटेल, शेवटची चहा ही टेस्ट मिळणार नाही का बरं, ते पाण्यासारखं राहील, मलाई वरती राहील. आणि होमोनाइज झाल्यामुळे काय होतं, एक समान क्वालिटी लागते, दह्याची असो दुधाची असो, एक सारखी क्वालिटी मिळते. त्याच्यामुळे होमोनायझेशन ही पण प्रक्रिया किंवा हे पण मशीन आपल्या या प्रोसेसमध्ये गरजेचं आहे. त्यानंतर प्लेट चिलर म्हणतो आपण त्याला. मग प्लेट चिलरचं काम काय आहे, माझ्याकडे दूध तर गरम होईल, मग साधारणतः 1000 लिटर, मग याला माझ्याकडे परत हायजेनिक प्रोसेस, मी याच्यातले बॅक्टेरिया मारले, दूध गरम करून बॅक्टेरिया मारले, पण मला परत त्याला थंड करायचंय. तर मग थंड करत्यावेळेस काय होईल, मग थंड करत्यावेळेस मी परत त्याच्यातले हवेतले बॅक्टेरिया परत माझ्या दुधामध्ये जर ऍड झाले तर परतही माझ्या चांगल्या क्वालिटीचं दही लागणार नाही. बरोबर. मग प्रोबायोटिक दही लावायचं, मला चांगले जीवाणू घालायचे, तिथले बॅड जीवाणू किंवा जे गुड बॅक्टेरिया आहे ते मला वाढवायचे आणि बॅड बॅक्टेरिया मारायचे. तर मी 85 टेम्परेचरला, पण चांगले बॅक्टेरिया मला ऍड करायचे त्याच्यामध्ये. मग ज्यावेळेस हवेतले बॅक्टेरिया त्याच्यात यायला नको, म्हणून मला याला प्रोसेस हायजेनिक पाहिजे, म्हणून हे प्लेट चिलर वापरलं जातं. म्हणजे माझं 85 टेम्परेचरचं दूध इन्स्टंटली ताबडतोबली विदाऊट हवेच्या संपर्कात येतात, थंड करून मला 45 पॅक बंद राहतं प्लेट चिलर. मग त्याच्यामध्ये दूध जाऊन आणि ऑटोमॅटिकली मला 45 डिग्रीला कट टँक मध्ये येतं. प्रत्येक मशीनीची वेगळी किंमत आहे, वेगवेगळी किंमत आहे. साधारणतः मॅन्युअल प्लांट हा ₹1,00,000 पर्यंत, आणि आपण आता बोललो सेमी ऑटोमॅटिक प्लांट, त्याच्यामध्ये प्रेशरायझेशन असेल, होमोजेनायझेशन असेल आणि त्याचबरोबर प्लेट चिलर असेल, या 3 जर मशीन घेतल्या आणि एक कल्चर टँक म्हणतो आपण त्याला, तर ह्या 4 मशीन जर टाकल्या साधारणतः ₹8 ते 10 लाख पर्यंत त्याची इन्व्हेस्टमेंट जाते. सेमी ऑटोमॅटिक ही फक्त प्रोसेस प्लांटची. मग याच्यात तुम्हाला पॅकेजिंग पाऊच मध्ये जायचंय का, दही पाऊच करायची, भरायची बाटल्या भरायची, कपची वेगळी, तुम्हाला ग्लास कोणता बनवायचा, दहीचा ग्लास बनवायचा, लस्सीचा ग्लास बनवायचा. काही प्रोसेसिंग करायला जावा पहिल्यांदा हे प्रोसेस, पहिल्या 3 गोष्टी गरजेच्या आहेत, 3 मशीन्स, आणि त्यानंतर मग पुढे दूध जातं. सर्वात महत्वाचं, नवीन जर कोणाला याच्यात एंट्री करायची तर सगळ्यात महत्वाचा आपला एक प्रोसेस प्लांट हा सगळ्यात स्ट्रॉंग राहायला पाहिजे. पहिली गोष्ट, पहिला विभाग आपल्या डेअरीचा पहिला विभाग कोणता आहे तर प्रोसेस प्लांट आहे. सेकंड, दुसरा विभाग कोणता आहे तर माझा दुसरा विभाग आहे पॅकेजिंग विभाग. तिसरा विभाग कोणता आहे तर स्टोरेज विभाग, कोल्ड स्टोरेज वगैरे. आणि 5वा विभाग कोणता आहे तर मला डिस्पॅच व्हॅन हा नंतरचा विभाग, ट्रान्सपोर्ट, तसली व्हॅन पण लागणार, ते पण लागणार आहे इन्सुलेट बॉडीच्या कोल्ड चेन मेंटेन होण्यासाठी. म्हणजे थंड आहे ते थंड पर्यंत व्यवस्थित पोहोचलं.
पाहिजे. कधी कधी होतं कसं की एखाद्याला नवीन एंट्री करायची आहे, 10 लाखाची गाडी घेऊन टाकतील पहिल्यांदाच आणि लगेच 10 लाख रुपये इन्व्हेस्टमेंट त्याचे हप्ते सुरू होत आहे. आणि असं गोष्टी न करता पहिल्यांदा मला प्रोसेस प्लॅन कम्प्लीट करायचा आहे माझ्या प्लॅनचा, चांगल्या कॅपॅसिटीचा. सेकंड नंबरला मला पॅकेजिंग विभाग चांगला स्ट्रॉंग करायचा आहे, मग पाऊच असेल कप असेल. थर्ड लेवलला माझी कॅपॅसिटी चांगली करायची आहे स्टोरेजची, का माझ्याकडं आज उद्यापर्यंत मी चांगला माल स्टोरेज कुलिंग होईल असा. आणि 5वा विभाग मला डिस्पॅच करायचा आहे. मग डिस्पॅच आज तुम्ही महिन्यानं गाडी सुद्धा लावू शकता आणि त्याला कुलिंग फ्रीजर टाकून सुद्धा होऊ शकता. मग सुरुवातीला गाडी घेणं, मग सुरुवातीला गाडी घेणं शक्य नाही होत ना. सुरुवातीला 8-10 लाख रुपये इन्व्हेस्टमेंट ह्या लेवलला जर गेलात तर पहिला विभाग, दुसरा, तिसरा, चौथा, तर सक्सेसफुल बिझनेस 3 वर्षात आपल्या हातात सक्सेस 100% राहतं. बरोबर, मेनली तर आहे. आता तुम्ही सांगितलं की एक आहे मॅन्युअल, एक आहे सेमी ऑटोमॅटिक, आणि त्यानंतर STST प्लांट एक राहतो. मग तो ऑटोमेशन मध्ये म्हणतो आपण फुल्ली ऑटोमॅटिक. मग ते STST प्लांटमध्ये काय होतं की STST म्हणजे हाय टेम्परेचर शॉर्ट टाईम, म्हणजे कमी वेळेमध्ये आपल्याला जास्त प्रोसेसिंग दुधामध्ये जाता येतं. मग ज्यांना जर सुरुवात जर करायची तर त्यांनी मॅन्युअलीमध्ये जावं, नंतर सेमी ऑटोमॅटिक करू शकता, किंवा ऑटोमेशन जर फुल्ली ऑटोमॅटिक करायचं असेल त्याला आपण STST प्लॅन ऑनलाईन प्लॅन म्हणतो. तो साधारणतः आपल्याला 25 लाखापर्यंत आपला सेटअप जातो. सुरुवात लिटर जातो साधारणतः आपल्याला 500 लिटर पर हाऊस LPH मध्ये, म्हणजे प्रति तासाला आपल्याला 500 लिटर, 1000 लिटर, 5000 लिटर, 10,000 लिटर अशा प्रोसेसनं जाता येतं पुढं. हे जे तुम्ही आता सांगितलं पाश्चरायझेशन, त्यानंतर होमो, त्याच्यात पण ही गोष्ट याच्यापेक्षा ऑटोमॅटिक होते. जसं की ही प्रोसेस आधी करावीच लागते आपल्याला, करावीच लागते. हे फिक्स आहे. फिक्स आहे, म्हणजे मला दुधाची जर पॅकेजिंग करायची, मला बाय प्रोडक्ट सुद्धा बनवायचे, साधं दूध जरी पॅक करायचं तरी सुद्धा मला प्रत्येक गोष्टीचं दूध पाश्चरायझेशन करावंच लागेल, होमोलायझेशन करावंच लागेल. नंतर त्यानंतर मला त्याच्यापासून कोणता प्रोडक्ट बनवायचा, मग मला जर दही बनवायचं असेल ती पुढची प्रोसेस आहे. पण सगळ्यात महत्त्वाचं पाश्चरायझेशन ही प्रोसेस करावीच लागते. फिक्स आहे, फिक्स आहे, मॅन्डेटरी आहे. मग ह्यामध्ये मॅन्युअल आहे, सेमी ऑटोमॅटिक आहे, ऑटोमॅटिक आहे. आपल्या बजेटनुसार आपल्या बजेटनुसार आपण त्याच्यामध्ये जाऊ शकतो. आणि दुधाची किती आवक आहे तुमच्याकडे, किंवा किती कपॅसिटीनं तुम्ही करू शकता, पुढे किती विकू शकता, किती ब्रँडिंग करू शकता, त्यानुसार तुम्ही पुढे जाऊ शकता. त्यानुसार आपल्याला जसं जायचं तसं जाऊ शकतो. असं नाहीये की मला ह्या उद्योगात उतरायचं आणि ऑनलाईन STST प्लॅन घ्यायला पाहिजे, तसं नाही. मी लाख रुपये इन्व्हेस्टमेंट करून सुद्धा माझे 8-10 प्रोडक्ट बनवू शकतो आणि मॅन्युअली स्टार्ट करू शकतो. मला जेव्हा विश्वास येईल की नाही मी हे करू शकतो, मला प्रॉफिट चांगला आहे, तेव्हाच तुम्ही ऑनलाईन बेसिकली ऑनलाईन जाव किंवा बॅच पाश्चरायझर म्हणजे सेमी ऑटोमॅटिक जाव. या दोन्ही गोष्टींना आपल्याला भविष्यात जाता येतं. बऱ्याचदा असं होतं ना, लोकांना वाटतं की म्हणजे दूध प्रोसेसिंग म्हणजे ते पॉलिटिशियनच करावं किंवा पैशावाल्या माणसानंच करावं. पण तुमच्या सांगण्यातून असं कळतंय की, किंवा तुमच्या प्रवासातून असं जाणवतंय की सर्वसाधारण माणूस पण डेअरी प्रोसेसिंग मध्ये येऊन प्रोसेस करून तो मार्केटिंग करून दुधाचे बाय प्रोडक्ट विकू शकतो चांगला. नक्कीच शुअर. याच्यात असं कुठंच नाहीये, फक्त याच्यामध्ये आपल्याला त्या गोष्टीचं आपल्याकडे पारंगत पाहिजे, आपल्याला त्याचा अभ्यास पाहिजे. मला कोणता प्रोडक्ट बनवायचा त्याच्या माझ्याकडं ट्रेनिंग्स पाहिजे, मला त्याच्यासाठी काही डिप्लोमा पाहिजे. मग ह्या गोष्टी आज बेसिक बऱ्याच ठिकाणी असं होतंय की डेअरी टेक्नॉलॉजिस्ट सुद्धा आहे, पण त्या लेवलचं एक प्रोडक्ट 2 प्रोडक्ट बनवतील असे पण आता तुम्ही अनुभवातून किंवा शिकून ट्रेनिंग करून जर स्वतःचा बिझनेस उभा करायचा असेल तर तो ऑलमोस्ट करू शकता, आणि केल्या गेला पाहिजे. मला त्याच्या रेसिपीज असेल, सेल्फ लाईफसाठी काय फॉर्म्युले असतील, त्याचबरोबर मला पॅकेजिंगसाठी कोणत्या कपमध्ये पॅकेजिंग करायची त्याची माहिती घ्यावं लागेल. त्यानंतर मला याला स्टोरेज ठेवायचंय, याची कॉस्ट कशी काढायची, मग पॅकेजिंग असेल, कॉस्टिंग असेल, या प्रत्येक गोष्टीत म्हणजे मला त्याच्यातलं अगदी अभ्यास करायचा ह्या गोष्टीचा सगळा. आणि मग नंतर याच्यात एंट्री करायची, मला कोणता प्रोडक्ट घेऊन, मग बाजाराचा सर्व्हे करायचा आधी. दूध तर अवेलेबल आहे, मग दूध घेऊन, मग जर मला दूध घेऊन आणि मला पॅकिंग करून जर मार्केटमध्ये जायचं तर साधारणतः 1000 लिटर 2000 लिटर न जाता किंमत कमी जर प्रॉफिटेबल बिझनेस करायचा दुधामध्ये तर माझ्या हिशोबाने तरी 5000 लिटर प्लस जायला पाहिजे दुधामध्ये जर काम करायचं. पण व्हॅल्यू ऍड प्रोडक्ट बाय प्रोडक्ट मध्ये जर जात असेल तर साधारणतः 50 लिटर पासून जर एंट्री केली तरी पण सक्सेस आहे. 100 लिटर पासून जर गेला तरी पण प्रॉफिट आहे. पण त्यांनी ते झोकून द्यायला पाहिजे. सुरुवातीला तर 24 तास काम करा. 24 तास कामापैकी साधारणतः मी स्वतः सांगतो सर 18 तास काम करतोय. सुरुवातीला पहिल्या वर्षात, दुसऱ्या वर्षात, तिसऱ्या, जोपर्यंत बिझनेस स्टँडिंग होत नाही तोपर्यंत स्वतःला त्या बिझनेस मध्ये झोकून द्यावं लागतं. पुन्हा ऑटो पायलटवर जाऊ शकतो, तो हळूहळू सिस्टीम लागू शकते. सिस्टीम जर लावले, आपल्याकडे सिस्टीम लागते. नंतर सिस्टीम सुरुवातीलाच मी म्हटलं की सर मी फक्त खुर्चीवर बसल आणि ऑलमोस्ट लोक काम करतील, तर सुरुवातीला शक्यच नाही. तसा बिझनेस सेटच होत नाही. सुरुवातीला आपल्याला स्वतः झोकून द्यावं लागेल, स्वतः काम करावं लागेल. मग हळूहळू आपलं जसं जसं प्रोडक्शन वाढत जाईल तसं त्याला एक सिस्टीम बसवा लागेल. आणि सिस्टीम बसवले, आज मी इकडे आहे तरी सुद्धा प्रोडक्शन प्लांटला चालू आहे, म्हणजे एक सिस्टीम बसली पाहिजे त्याला. प्रोडक्शन वाला करतोय, मॅनेजर त्याच्यावर वाईस ठेवतोय, मार्केटिंग वाले काम करताय, माल सप्लाय होतोय, ही सगळी चेन चालली पाहिजे. हिला थोडे दिवस लागतात ह्या काळात. आणि किती टक्के मार्जिन आहे या धंद्यात?
याच्यामध्ये आपण प्रोडक्ट कोणता बनवतो, मग साधारणतः मला आता डेअरी बाय प्रोडक्ट दुधापासून जर प्रोडक्ट बनवणार असेल, व्हॅल्यू ऍड प्रोडक्ट बनवतोय, तर साधारणतः मला 25 ते 50% पर्यंत प्रॉफिट आहे सर्व खर्च जाऊन. मग साधारणतः मग काही प्रोडक्ट मध्ये मला 70% प्रॉफिट असेल तर काही 20% प्रॉफिट आहे, पण साधारणतः 25 ते 50% पर्यंत प्रॉफिट लेवल डेअरी बाय प्रोडक्ट मध्ये तरी आहेच आहे. बाय प्रोडक्ट आपण दुधापासून तयार करून जे विकतोय ते जे मेन विकतो त्यांना, बाकी मग रिटेलरला वेगळा. मग साधारणतः याच्यामध्ये जसं की एक्झाम्पल माझं आता आपण दूध खरेदी झालंय, दूध खरेदी झालंय तर माझा प्लांट कितीचा आहे किंवा माझ्या प्लांट किती प्रोसेसचा आहे. मॅन्युअल असेल तर थोडासा चार्जेस जास्त लागतो प्रोसेसिंगला, पण तो एक्झाम्पल माझं जर खवा मशीन असेल तर पर लिटरला ₹1 चार्जेस प्रोसेसिंग चार्जेस आहे, म्हणजे त्याला आपण पाश्चरायझेशनसाठी म्हणतो. जर मी तिथं बॅच पाश्चरायझेशन मध्ये जर गेलो तर माझा तिथं 50 पैशापर्यंत खर्च पडतो, आणि मी जर तिथं ऑनलाईन प्लांट मध्ये गेलो तर माझा साधारणतः 20 पैशाच्याही आतमध्ये खर्च पडतो पर लिटरला. म्हणजे आपण किती कॅपॅसिटीमध्ये काम करतोय तेवढा माझा प्रोसेसिंग खर्च हा कमी होतो सर्वात महत्वाचं, आणि गुणवत्ताचा क्वालिटीचा प्रोडक्ट मिळतो. मी जर खवा मशीनला काम केलं ₹1,00,000 तर मी एखाद्या ब्रँड कंपनीच्या टपला माझा प्रोडक्ट चालेल का तर नाही चालणार. मी जर सेमी ऑटोमॅटिक मध्ये काम केलं तर मी त्या लेवलचा ब्रँड घेऊन जाणार मार्केटला नाही जाणार, प्रोडक्ट सुरू होईल पण त्या लेवलचा प्रोडक्ट बनणार नाही. आणि मी जर ऑनलाईन प्लांटमध्ये गेलो, STC प्लांटमध्ये जर गेलो तर मला त्या कंपन्याच्या कॉम्पिटिशनमध्ये ज्या मार्केटमध्ये आज स्टँडिंग झालेला आहे त्यांच्या क्वालिटीचा बरोबरी त्यांच्यापेक्षाही चांगला प्रोडक्ट बनवता येतो. कधी तर माझ्याकडे त्या ऑटोमेशन प्लांट सगळी सिस्टम पाहिजे. हे खूप महत्वाचं तुम्ही सांगितलं. सगळ्यात महत्वाचं की यात लायसन्स, FSSAIचं काय काय लागतं, किंवा फूडमध्ये सगळं काय करायला लागेल प्रोसेस यामध्ये? सर्वात महत्वाचे ही जे आपला पूर्ण बिझनेस कोणताही पॅकेजिंग आला, म्हणजे आपण एक काम करतोय डेअरी बाय प्रोडक्टचं, तर एक सिस्टम आहे. मग ती सिस्टम कोणती तर FSSAI म्हणजे स्टँडर्ड ऑफ ऑथरायझेशन ऑफ इंडिया. यांच्या अंतर्गत आपल्याला लायसन्स घ्यायचं राहतं. मग लायसन्स कोणतं तर माझा बिझनेस मला सुरुवात करायची तर माझा बिझनेस ₹12 लाख आतमध्ये वार्षिक टर्नओव्हर जर असेल तर मला फक्त रजिस्ट्रेशन करायचं आहे. ओके. जर माझा वार्षिक टर्नओव्हर 12 लाखाच्या पुढे जर जात असेल तर 12 लाखाच्या पुढे जात असेल तर मला स्टेट लायसन घ्यायचं आहे. आणि जर माझा 20 CR पुढे जर बिझनेस जात असेल तर मला सेंट्रल लायसन घ्यायचं आहे. मग तिघाची प्रोसेस वेगवेगळी आहे, तिघाची फीस वेगळी आहे. मला रजिस्ट्रेशन करायचं असेल तर साधारणतः ₹100 इयरला भरायचे. जर मला स्टेट लायसन घ्यायचं असेल तर साधारणतः ₹2,000 ते ₹4,000 इयरली खर्च आहे त्याचा, आणि स्टेट लायसन घ्यायचा असेल तर ₹7,500 पर्यंत खर्च आहे. पण आपण चूक करतो कधी कधी की बेसिकली सुरुवात करतोय, एक ब्रँड घेतोय, पण सगळ्यात सुरुवातीला लायसन कोणी विचारत नाही, पण ट्रेडमार्क घेणं गरजेचं आहे. सर्वात महत्त्वाचं तर कॉपी करता येईल. आपण कधी कधी काय करतो, सुरुवातीला नवीन जे ह्या उद्योगात एंट्री करणार आहे, मग कुठेतरी सिमिलर नाव वाटतं, माझं हे नाव चांगलं वाटतं, मी ते ठेवलं डेअरीला. पण भविष्यात काय होतं, थोड्या दिवसानंतर गेलात का कुठून तरी एक नोटीस येते की हे तुम्ही नाव वापरले, किंवा मला तसं व्हायला नको, मग मला परत तो ब्रँड सोडावा लागतो आणि परत नव्यानं 4 वर्षानंतर परत सुरुवात करावी लागते. मग तसं न होता मी माझं ब्रँड सुरू करताना लायसन्स काढायच्या अगोदर मला ट्रेडमार्क आधी घ्यायला पाहिजे. TM घ्या, नंतर RA येईलच. मग ट्रेडमार्क युनिकनेस नावानं घ्या, आणि ते नाव ट्रेडमार्क झालं की त्याला एक लोगो बनवून आणि एक स्वतःचा ब्रँड बनवला तर त्याच्यावर लायसन्स घ्या. त्याच्यानंतर मग आपल्याला FSI लायसन्स असेल, आपण पॅकर विभाग, मॅजेस्टिक विभागाकडून पॅकर लायसन्स मिळतं आपल्याला. आपण कोणत्याही गोष्ट सील पॅक करतोय तर पॅकर लायसन्सच्या अंडरमध्ये काम करतोय. मग त्याच्यामुळे पॅकर लायसन्स ही घेणं गरजेचं आहे. तो व्हेरिगेशन असेल, डिझाईन असेल, त्याबद्दल सगळं काम ते बघता. FSI असेल, ट्रेडमार्क असेल, आणि भविष्यात आपलं प्लॅन काम सुरू झालं तर आपण ISO प्रमाणे ISO 22,000 असेल, त्याचबरोबर ISO 9001 असेल, अशा लेवल ISO घेत आपल्या स्टँडर्ड काय असेल आपल्या डेअरीचं, तर आपण असा प्रवास हळूहळू चांगला आहे. पण याच्यामध्ये आपल्याला गरजेचं आहे तर ट्रेडमार्क गरजेचं आहे, त्याचबरोबर FSI गरजेचं आहे, आणि त्याचबरोबर पॅकर लायसन गरजेचं आहे. त्याचबरोबर आपण छोट्या मोठ्या लेवलला जर आपल्याला ग्रामपंचायत, नगर परिषद, नगरपालिका असेल तर त्यांचं नाव हरकत घेणं गरजेचं आहे. अशा ह्या गोष्टी मॅनेटरी आहे. तुम्ही कम्फर्टेबल असाल तर आता तुम्ही किती CR मध्ये गेलाय सांगू शकताय का? सुरुवातीला बिझनेस उभा केला तर साधारण मी 50 लिटर पासून सुरुवात केली होती, तर आज साधारणतः मी 3 ते 4 CR पर्यंत बिझनेस करतो वार्षिक टर्नओव्हर. चांगलं आहे. आता किती जिल्ह्यामध्ये आहे म्हणलं तुम्ही? आता मिनिमम माझं 3 जिल्ह्यामध्ये काम चालत आहे, जसं की धुळेमध्ये असेल, संभाजीनगर असेल, जालना. संभाजीनगर मधूनच सप्लाय होतोय का तिकडे प्लांट आहे? भविष्यात आता एक व्हिजन घेऊन उतरतोय आम्ही. तर व्हिजन कसं असेल की जसं की ज्यांना रेसिपी गरजेच्या होत्या, ज्यांना ट्रेनिंग पाहिजे, तर आज आमच्याकडे डेअरीमध्ये काय प्रोडक्ट बनताय, तर भविष्यात मध्ये सुरुवात अशी झाली की सोशल मीडियावर कुठेतरी आम्ही तुपाचा व्हिडिओ अपलोड केला. सोशल मीडियावर पुण्याहून फोन आला की तुम्ही तुमचा तुपाचा व्हिडिओ असा आहे, पण आम्हाला
तुम्हाला जर तूप बघायचं तुमचं बनवतेच बघायचं तर आम्ही तुमच्या प्लांटला येऊ शकतो का. माझा स्वतःचा अनुभव असा होता की मी बऱ्याच ठिकाणी मला जेव्हाच रेसिपी शिकायची होती तेव्हाच बऱ्याच ठिकाणी गेलो तर कोणी मला प्लांटमध्ये एंट्री करू दिली नाही. सगळ्यात महत्वाचे आम्ही प्लांटमध्ये कोणाला येऊ देत नाही. तुम्ही देता एंट्री. हो असे मग त्यावेळेस मला खूप साऱ्या अडचणी आल्या. रेसिपी कोणी सांगितली नाही, त्याचबरोबर एंट्री कोणी करू दिली नाही, प्लॅन बघू दिला नाही कुठंच. मी बऱ्याच ठिकाणी फिरलो, बऱ्याच ठिकाणी फोन लावून मग एंट्री झाली का ठीक आहे इतक्या लांबून आलात फक्त बघा. थोड्या वेळानं त्यांना जर विचारलं सर रेसिपी कशी आहे, लस्सी कशी बनवायची, प्लॅन बघायला आलात का रेसिपी विचारा. म्हणजे अशा गोष्टीचा अनुभव होता. पण आम्हाला ज्यावेळेस मग पुण्याहून तुमचा सोशल मीडियावर व्हिडिओ बघितला आम्ही आदर्श डेअरीचा तूप बनवताना, तर आम्हाला बघायला यायचं. पहिल्या शब्दात येस सांगितलं येऊ शकता, आलात 1-2 तास थांबलात, तुपाची प्रोसेसिंग बघितली कसं करताय आणि त्याच्यापासून हळूहळू हे त्यांनी ह्या तूप बनवला. आज पुण्यामध्ये चांगला त्यांचा ब्रँड पण आहे. ते स्वतः येऊन आमच्याकडे फक्त तूप बघितलं, त्यांनी बघितलं, शिकवलं नाही, बघितलं असंच काम करतो. एवढं मार्केट मोठं आहे, काय फरक पडणार आहे? नाही काहीच विषय नाही, गोष्ट आहे. मग असं हळूहळू करता अवेअरनेस बघितला. दिवसातून मग पुणे असेल, बीड असेल, जालना असेल, असे वेगवेगळ्या जिल्ह्यातून महाराष्ट्रभरातून हळूहळू लोक यायला लागले की तुमचं कुठेतरी आम्ही असा एक व्हिडिओ बघतो किंवा आपला एक व्हिडिओ होता इंडियन फार्मरचा हिंदीमध्ये केला होता. तो व्हिडिओ बघून सुद्धा लोक की तुमचा असा एवढा सुंदर प्लांट आहे तर आम्हाला असं प्लॅन करता येईल का, मग आम्ही तुमच्या प्लॅन्टला येऊन व्हिजिट करू शकतो का. आम्ही येस सांगितलं येऊ शकता. ते आलात मग याची रेसिपी कुठे मिळेल. मग असं वाटलंय की अवेअरनेस आहे मार्केटमध्ये, लोकांना ट्रेनिंग नाहीये आणि लोकांना याच्यात यायचंय आणि भेसळीपासून जर चांगला प्रोडक्ट द्यायचा असेल मार्केटमध्ये तर जेवढे जास्त प्रोडक्शन वाढेल तेवढा चांगला ग्राहकांना प्रोडक्ट मिळणार आहे. मग आम्ही ज्या रेसिपी आमच्या होत्या मग त्याच्यावर एक मॉडेल बनवलं आणि त्याच्यामध्ये एक डेअरी टेक्नॉलॉजी सोबत घेतले आणि एक प्रोफेशनल ट्रेनिंग प्रोग्राम बनवला 3 दिवसाचा. मग त्या प्रोग्राम मध्ये बेसिकली आपण 3 दिवसामध्ये 25 रेसिपी देतो. मग त्या 25 रेसिपी शेअर केल्या आणि आज मार्केटमध्ये साधारणतः महाराष्ट्रभरातच नाही तर भारतातून सुद्धा आणि महाराष्ट्रातून प्रत्येक जिल्ह्यामधून 400+ लोकांनी 26 बॅच कंप्लीट झाल्या. 400+ लोकांनी आतापर्यंत ट्रेनिंग घेतली आणि त्यांच्यातून 200+ लोकांचे बिझनेस उभे राहिले. कोणी 1000 लिटर मध्ये असेल, ऍक्च्युअल मध्ये 50% कन्व्हर्जन रेट झाला. हो, त्याच्यामध्ये दर महिन्याची गुगल मीट राहते आमची. दर महिन्याच्या 1 तारखेला गुगल मीट घेतो, सगळ्यांचा फॉलोअप घेतो की कोणाला काही अडचण आहे का, मग कोणाला पनीर बद्दलची अडचण आहे का, एंड टू एंड देतो. त्याच्याबद्दल त्यांचा अवेअरनेस कोणाला काय पाहिजे असेल, मग त्यांना ह्या मशीन बद्दल माहिती असेल, त्यांना पूर्णतः सपोर्ट, लाईफ टाइम साठी सपोर्ट आपण कमिटमेंट केली तो ती गोष्ट देतोय आपण. हो होतंय. त्यासाठी गुगल मीट 3 तास आमची दर महिन्याला त्यांना देतोय. आणि त्याचबरोबर परत अडचण अशी लक्षात आली की वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये आम्ही तर सर 20 लाख रुपये टाकले प्लांटमध्ये, पण आम्ही प्रोडक्शन करतोय पण सेलिंगला खूप साऱ्या अडचणी आहे. मग जी आज आदर्श डेअरीनं 5 ते 7 वर्षामध्ये जो स्ट्रगल केलाय पण आज आम्हाला 10,000 पीसेस विकायला अडचण वाटत नाहीये. मग आम्ही त्यांच्या बरोबर टाईप केलाय त्या जिल्ह्यामध्ये. अच्छा, तिकडे तुम्ही तुमच्या नावानं पॅकेजिंग. हो, तर त्या जिल्ह्यामध्ये आपण लॅबिलिटी मार्केटिंग म्हणतो त्याला, थर्ड पार्टी प्रोडक्शन. तर त्याच लेवलला हा आमचा प्रोडक्ट त्या जिल्ह्यामध्ये बनवून घेतला त्यांच्याकडून. म्हणजे ज्यांनी उभा केला प्लॅन त्यांनाही तिथे रोजगार मिळाला आणि दररोजचे मिनिमम 5 ते 10,000 पीसेस मध्ये आम्ही त्यांच्या बरोबर टार्गेटिंग आणि तुमची ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट वाचली आणि तुमचं नाव त्या जिल्ह्यामध्ये झालं. तर असं आम्ही साधारणतः आता 2 ते 3 जिल्ह्यामध्ये काम सुरू केलंय आणि भविष्यामध्ये आज साधारणतः ह्या वर्षभरात 5 जिल्ह्यापर्यंत काम करू आणि भविष्यामध्ये साधारणतः 2 ते 5 वर्षापर्यंत 20 ते 25 जिल्ह्यापर्यंत जाण्याचं आमचं टार्गेट आहे. महाराष्ट्र सगळा कव्हर. हो, तर ह्याच लेवलला की ट्रेनिंग देऊन आमच्या ज्या SOP आम्ही त्यांना शेअर केल्या त्यांच्याबरोबरच टाईप करून असं आमचं काम चालतं. सेम क्वालिटी मेंटेन करायचं. एक शेवटचा प्रश्न, काय गोष्टी टाळायला पाहिजेत? एक 2-4 गोष्टी सांगा ज्या टाळायला पाहिजेत आणि सुरू करायला पाहिजे. सर्वात महत्वाचं, प्रोडक्शन मध्ये जर जात असेल तर टाळल्या कोणत्या गोष्टी पाहिजे की मला प्रोडक्शन बनवायचं आहे 100 लिटरचं आणि मी प्लॅन बनवतोय 1000 लिटरचा, ही एक गोष्ट टाळायला पाहिजे. जिची गरज आहे, जसं की एक्झाम्पल मला सुरुवात करायची आहे पेड्यापासून. उदाहरणार्थ जर पेड्याचं मशीन 5 लाख रुपयाला जर बनवायचं मशीन येत असेल तर ते मी टाळायला पाहिजे. का बरं? की माझं सुरुवातीला प्रोडक्शन करून मी छोट्या लेवलला 10 किलो 20 किलो पेढे मॅन्युअल बनवून मार्केटमध्ये विकू शकतो. तर मला 10 लाखाचं मशीन घेण्याची गरज नाही सुरुवातीला. तरी मोठी इन्व्हेस्टमेंट करायची गरज नाही, ती टाळायला पाहिजे. त्याचबरोबर प्रत्येक गोष्टीचं SOP असेल आपली, ह्या गोष्टी प्रॉपर व्हायला पाहिजे. म्हणजे ते टेस्ट क्वालिटी मेंटेन राहील, क्वालिटी मेंटेन राहील, स्टँडर्ड प्रोसेस मेंटेन राहील. त्याचबरोबर माझ्याकडं जो आज
टाळण्यासाठी जर म्हटलं तर कुठंतरी सुरुवातीला एखाद्या बँकेचं लोन नको घ्यायला सुरुवातीला. मी कुठेतरी 25 लाखाचं लोन घेतलं आणि प्लॅन सेटअप सुरू केला, मार्च सेल होत नाहीये आणि त्यावर हप्ता पण भरायचा, तो पण बाउन्स होतोय, तिकडे चार्जेस लागतोय, असं नको व्हायला. सुरुवात माझी आज ₹1,00,000 होते ना, ती बेस्ट आहे, 25 लाखात नको. जेवढं सोसल तेवढं जेवढं कमी इन्व्हेस्टमेंट मध्ये काम बिझनेस सुरू करा शून्यातून, तेवढा आपला बिझनेस चगल होतो आणि चांगला राहील. असं नको, ही टाळायला पाहिजे की मी लोन करून माझा बिझनेस करतोय. लोन करायचं अडचण नाहीये, पण माझं स्टँडिंग झाल्याच्या नंतर तुम्ही लोन करा 2, 5, 10, 5 लाख. त्याच्यामध्ये शासनाच्या पण सबसिडी आहे, सबसिडी सुद्धा बनवल्या आहे आणि एकदम इझिली प्रोसेस आहे. PMFME ची प्रोसेस तर 21 दिवसामध्ये डिसबर्समेंट पण आहे, एकदम चांगलं आहे आणि खूप साऱ्या लोकांना त्याचा फायदा झालाय आणि त्याचा फायदा घ्यायला पाहिजे. ऍक्च्युली 35% सबसिडी सुद्धा येते आपल्या खात्यावर. एक शेवटचा प्रश्न विचारतो, अजून एक शेवट नंतर सेकंड शेवट. मी गावोगावी जेव्हा फिरतो महाराष्ट्रामध्ये, माझ्या गावात पण बघतो खूप साऱ्या लोकांनी गाई म्हशी पाळल्या. हे प्रोसेसिंग सोडून प्रश्न आहे, मला उत्तर जर तुमच्याकडे असेल तर नक्की द्या मला. मी बऱ्याच लोकांना म्हणलं की तुम्ही गाई म्हशी का पाळत नाही, तर ते उदाहरण देतात की अरे ह्यांनी 10 पाळल्या होत्या, 10वरून ते 2वर आले, त्यांनी बंद केला. ह्यांनी मुर्रा पाळल्या होत्या, मुर्रा डेट झाल्या, पाळल्या नाही त्या, असं झालं तसं झालं. जर्शीमध्ये त्यांना धाराच लय काढावे लागतात, खायलाच लय घालायला लागते. तर इकडं जो दूध व्यवसाय मेन आहे दूध उत्पादनाचा, हा का ग्राउंड लेवलला वाढत नाही आणि तरुण पिढी जी गावात निवांत बसलेली आहे ती का जास्त करून त्यात घुसत नाही? सर्वात महत्त्वाचं ह्या प्रश्नाचं उत्तर असे सर की प्रशिक्षणाची गरज आहे. आपण काय म्हणतो का फक्त गाय घेणं आणि त्याचं संगोपन करणं आणि दूध काढणं इथपर्यंतच हा व्यवसाय नाहीये, तर याला प्रशिक्षणाची खूप सारी गरज आहे. मग ती प्रशिक्षणाची गरज काय, तर चारा व्यवस्थापन असेल, कालवड व्यवस्थापन असेल, संगोपन गायचं असेल. हा परवडणारा धंदा आहे का? 100% माझा मित्र आहे, त्याला मी म्हटलं 4 म्हशी पाळ, नाही म्हटलं मी डेअरी खोलतो. त्याने डेअरी खोलली, दूध गोळा करायला खोललं, पण त्याने हे नाही विचार केला की चला आपण 4 आधी पाळून बघूया. त्यात नुकसान असं सगळ्यांनाच वाटते. काय होते नेमकं तिथं काय होतं सगळ्यात महत्वाचे, मला एक गाय घेतली ऐवजी मी 5 गाई घेतो किंवा 2 गाई घेतल्या. साधारणतः एका गायची किंमत आज किंवा म्हशीची किंमत साधारणतः किती आहे, तर ₹1,00,000 किंमत आहे चांगल्या क्वालिटी जर घ्यायची तर. मग ₹1,00,000 मी इन्व्हेस्टमेंट करून जर उभे करणार आहे 2 किंवा 4 गाई, एक शेड उभं करणार आहे, पण त्यासाठी मी मॅनेजमेंट आज एका गाईपासून जर सुरुवात केली, तिच्यात साधारणतः 8 ते 10 महिन्यापर्यंत ती वासरालाच कालवड चांगली संगोपन जर केली मी छोट्या लेवलची घेऊन, तर माझी ₹10,000 जर कालवड जर मी घेतली तर ती वर्षभरापर्यंत ती, किंवा मी एक गाय घेतली होती तिनं कालवड दिली किंवा ती लेवलला मी चांगली वाढवली तर ती 18 महिन्यापर्यंत चांगली माझी तयार होती, दुसऱ्या वर्षात ती लागते आणि मला ती माझी गाय ₹1,00,000 गाय रेडी होते. अशा लेवलला मी दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या वर्षात मी इन्व्हेस्टमेंट केलेला बिझनेस नाहीये. मी माझ्याकडचा कालवड व्यवस्थापन करून मी माझा बिझनेस स्टँडिंग केला, हा टिकतो. आणि जर मी फक्त कुठेतरी बघितलंय का 20 गाई घेतलाय, ऑटोमेशन शेड बनवलं, कुठेतरी फॅन वगैरे लावले, ऑटोमेशन दूध काढायचं, सगळी इन्व्हेस्टमेंट केली ₹50 लाख आणि जर उत्पादन बघितलं त्याच्यात तर 2 गाई आजारी पडताय, का बरं, की त्यांना ते वातावरण सहज नाही, कुठून तरी आल्या पंजाबहून गाई आल्या. तुमचं म्हणणं आहे की स्वतःच एखादी म्हैस जर घेतली, मुर्रा घेतली, एकच घेतली, त्याच्यावर तुमचा फार्म 10वर न्या, तुम्ही बिल्ड करा त्याला, श्योरली एकदम उचलून बाहेर नाही. मग एकूण न घेता आपण 2 घ्या, 3 घ्या, 5 घ्या, पण छोट्या लेवल पासून जर सुरुवात केली तर टिकतो. जर आपण 1 टाइम मध्ये जर मोठी इन्व्हेस्टमेंट करून जर काम करणार असेल तर इथं त्यांना वातावरण. आजच्या टाइमला दुधाचा रेट बघितला तर किती आहे आज? 50-60 रुपये असेल साधारणतः. जर म्हशीचं बघितला तर आज ₹10 पर्यंत फॅट लेवल खरेदी चालू आहे आणि गाईचं बघितलं तर शासनाचा रेट 3, 5, 8, 5, ₹40 पर्यंत गेलाय. तर भावही चांगले आज मार्केटला 40 ते 60 ची लेवल, 40 ते 60 ची लेवल आहे. बरोबर का? मग आता यामध्ये काय आहे बघा, वैरण खूप महाग आहे तुम्हाला माहित आहे, शेडचा पण खर्च आहे, लेबर कॉस्टिंग पण होऊ शकतं. हे सगळं कन्सिडर केलं तर दूध उत्पादन जो करतोय शेतकरी त्याचा प्रॉफिट होऊ शकतो. 100% प्रॉफिट आहे. जसं की एक्झाम्पल, एका माझ्या गाईचं, एक गाय माझ्याकडं, त्या गाईचं एका गाईचं जर ॲव्हरेज बघितलं, सगळ्यात महत्वाचं आपण म्हणजे शेतकरी दूध उत्पादन हा कुठंच हिशोब ठेवत नाही. सगळ्यात महत्वाचं विषय मान्य मला. माझ्याकडं आज काही शेतकरी दूध घालताच आहे, पण त्यांना जर मी विचारलं मार्च झाल्याच्या नंतर किंवा इंडला की तुमच्या गाईचे पैसे किती झाले, एक्झाम्पल हा जर प्रश्न केला तर झाले असेल 50-60 हजार. मी ज्यावेळेस माझ्या बॅलन्स शीट माझ्याकडे जे सॉफ्टवेअर वापरतो त्याच्यामध्ये त्यांचा कोड टाकतो आणि ह्या तारखेपासून 31 मे पासून किंवा मार्च जे इयरली असेल तर ते पूर्ण वर्षात जर हिशोब लावला किंवा त्या गाईचे जेवढे दिवस असेल 8 ते 9 महिन्यापर्यंत तर हिशोब लावला, मी त्यांना सांगतो ₹1,60,000 तुमचे झाले एका गाईचे. ते म्हणते शक्यच नाहीये. मग मी त्यांना तिचं बॅलन्स शीट काढून त्यांच्या व्हॉट्सअपला डिटेल ताबडतोब पाठवतो की हे वेळ तुम्ही उचलले. म्हणजे त्यांच्याकडे काय हिशोब नाहीये. सगळ्यात महत्वाचं बॅलन्स राहतं, प्रॉफिट होतो,
पण कुठंही तो हिशोब ठेवत नाही. चारा किती लागला, चांगला जर मुरघास बनवला. आपल्याकडे मुरघास कसं बनतं, उत्पादन शेतकरी मुरघास कसं बनतोय, आपले मक्काचं जे कणीस येते उत्पादन काढून घेते आणि राहिलेलं चाऱ्याचं मुरघास बनवलं जातं. मग त्याच्यापासून दूध उत्पादन कसं मिळेल, कोरडा चारा नाहीये. एका दिवसात ऊस हा चारा म्हणून वापरला जातो. ऊस हा चारा नाही आहे, चारा नाहीच आहे. मग तो किती पर्सेंटेज, कोणी फक्त ऊसच देणार आहे. मग त्याच्यामुळे आजारी पडणारे गायी याची संख्या, ह्याचा स्टडी होत नाही. अंदाजपंच ढोबळ कारभार ठोकताना सगळं होतंय, म्हणून इकडे उत्पादन पण कमी पडतं. उत्पादन कमी पडतं, जनावरे आजारी पडतात. आजारी पडल्याच्या नंतर जर डेट झालाय किंवा आजारी पडल्यानंतर तो खर्च वाढतो, दूध उत्पादन कमी होतं. मस्टिड झाला तर साधारणतः त्या वर्षातलं त्या गाईचं दूध किंवा म्हशीचं दूध हे साधारणतः 50% पेक्षा कमी होतं. म्हणजे जर ती एका वर्षात जर 4000 लिटर दूध देणार आहे मला, तर तिला जर फक्त मस्टिट हा कशामुळे होतं, तर खाली फक्त माझ्या गोठ्यामध्ये व्यवस्थापन नाहीये, कुठेतरी गड्डा आहे, ओला आहे, याच्यापासून मस्टिट हा आजार होतो. मस्टिट झाल्याच्या नंतर ती पूर्ण वर्षभराचा 50% प्रॉफिट कमी करून टाकतो. सिंपल बघायला गेलं तर काय तुम्ही पाळताय, म्हणजे गायी पाळताय का, तुम्ही म्हैस पाळताय का, जर्सी पाळताय, त्याचा अभ्यास करायला पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचा अभ्यास करून आणि त्याचा बारकाईनं मला चारा व्यवस्थापन बघायचं, त्यांना काय पाहिजे, गाईचं वजन किती, म्हशीचं वजन किती, तिला कोरडा चारा किती द्यायचा, कोणत्या वेळेस चारा हे टाकायचा, करून करत नाही. हे करायलाच पाहिजे. अच्छा, हे कोण करत नाही मित्र, करतच नाही कोणी. अच्छा, ते चुकतंय. हे त्या चुकल्यामुळे ते गोठे बंद होतात. गोठे बंद होतात. आणि मग कुणीतरी गावातच तरुण वर्ग आहे, मग तो काय करतोय, मला नको बा, त्यांचं बंद झालंय. अरे तू करून बघितलं का, फक्त ऐकलं ना, मग स्वतः कर ना. स्वतः एक त्या लेवलचं काम करून स्वतः प्रशिक्षित होऊन मग NDDB सेंटर असेल, नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्ड आनंदला जी सेंटर आहे, आता तिकडे जाऊन फ्री ऑफ कॉस्ट आहे. फ्री ऑफ कॉस्ट तिथं जाऊन फ्री ऑफ कॉस्ट जायचं, 3 दिवसाचं ट्रेनिंग करायचं. एवढी सुविधा आहे. मग तिथं प्रत्येक कालवड व्यवस्थापन असेल, चारा व्यवस्थापन असेल, सगळ्या गोष्टी शिकवल्या जातात. आणि त्या शिकून प्रशिक्षण घेऊन आणि मग आपण आपल्या बिझनेसमध्ये तो बिझनेस म्हणून जर केलं तर तो सक्सेसफुल आहे. पण जर तुम्ही जोडधंदा म्हणून करताय, आहे गाय आलाय, चारा टाकलाय, काढलं दूध आहे, बस हा नाही, जोडधंदा नाही, मुख्य बिझनेस पॅशनने करायला पाहिजे. आवड म्हणून जर केला तर तो बिझनेस सक्सेसफुल आहे. थँक्यू, आभार आहे मी तुमचा. तुम्ही आज सकाळी ट्रॅव्हल करून बसा छत्रपती संभाजीनगरवरून तुम्ही सकाळी निघला, दुपारी आला, 6ला निघला तुम्ही. खूप खूप आभार आहे, कारण काम सोडून इकडे यायचं. खूप चांगल्या पद्धतीने तुम्ही सांगितलं आणि जे सांगितलं ते जेन्युइन सांगितलं. सगळ्या प्रश्नाची उत्तर मला भेटली. आजचा आमचा पर्पज मित्रांनो हा होता की या एपिसोडचा की डेअरी प्रोसेसिंग फक्त आपल्याला बोलायचं होतं. दुधाचं जे उत्पादन आहे कधी तर सेपरेट बोलू आपण, आणि प्रोसेसिंगवरती बोलणं फार महत्त्वाचं होतं, कारण या बिझनेसमध्ये फार कमी लोक आहेत. गावोगावी जिल्ह्यामध्ये लोक तयार होऊ शकतात आणि याच्यामुळे एक नवीन इकोसिस्टीम, नवीन बिझनेस आणि नवीन चलन इथं फिरू शकतं. आणि हे फार इंटरेस्टिंग आहे. एवढं इझी पण नाही. तुम्हाला तिथं काम करावं लागेल, पेशन्स ठेवावं लागेल, 4-5 वर्ष द्यावं लागतील. आणि तुम्हाला CR मध्ये बिझनेस करायचा असेल तर काय तुम्ही 1 वर्षात 2 वर्षात करू शकत नाही. तुम्हाला वर्षानुवर्ष तिथं टाइम द्यावा लागतो, मेहनत घ्यावी लागते, झोकून द्यावं लागतं बिझनेसमध्ये. एवढं सोपं नाही आहे. शेती हा बिझनेस खूप अवघड पण आहे, तसा सोपा पण आहे. ते तुम्ही सॉल्व्ह करायला पाहिजे कसं आहे ते. तर हा एपिसोड प्लीज तुम्ही प्रत्येक व्हॉट्सअप ग्रुपला, प्रत्येक ठिकाणी हा शेअर करा, कारण खूप महत्त्वाची माहिती आपल्याला इथं भेटलेली आहे. आणि आपल्या प्लॅटफॉर्मवरती, मातीवर्स या प्लॅटफॉर्मवरती कोण गेस्ट आणावेत हे तुम्ही कमेंटमध्ये सजेस्ट करा. आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.